Press the bell icon on the YouTube app and never miss another update. हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा मदन म्हणवावे देवा, हा अमुचा हा अमुचा हा अमुचा ऐसेची म्हणवावे देवा, उडल संगम देवा तव घरचा महान पुत्र मज म्हणवावे देवा। विश्वगुरु महामानव मंत्रपुरुष समता नायक स्त्री अस्पृश्य उद्धारक बहुजन नायक महामानव मंत्रपुरुष महात्मा बसवण्णा बसवादी शरणांच्या पावन चरण कमलांना अनंत शरणो शरणार्थी। शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायांना माझा शरणो शरणार्थी। सर्व भारतीय बंधू बांधव भगिनी माता या सर्वांना माझा शरणो शरणार्थी। आज आपण 12व्या शतकातील क्रांतिनायक महात्मा बसवण्णा यांच्याविषयी अतिशय संक्षिप्तशी माहिती या भागामध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात। आपल्या सर्वांनी आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये कधी ना कधी महात्मा बसवण्णांचं नाव हे ऐकलेलं आहे, मात्र त्यांचं क्रांतिकार्य काय आहे, त्यांनी कोणत्या प्रकारची क्रांती 12व्या शतकामध्ये केलेली आहे याविषयी आपल्याला असणारी माहिती अत्यंत कमी आहे। या अनुषंगाने आपल्यासमोर महात्मा बसवण्णांचा एक संक्षिप्त इतिहास ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर बांधवांनो, 12व्या शतकामध्ये कर्नाटक राज्यामध्ये सध्याचे बसवन बागेवाडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावामध्ये बागेवाडीमध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी 25 एप्रिल 1105 रोजी मादिराज आणि मादलंबिका यांच्या पोटी झाला। त्यांच्या मोठ्या भावाचे नाव आहे देवराज आणि बहिणीचे नाव आहे अक्कानागाई। बसवण्णा हे सर्वात लहान छोटे अपत्य होते आणि अशा पद्धतीनं अतिशय सधन सुखी कुटुंबामध्ये बसवण्णांचा जन्म झाला। त्यांचे वडील मादिराज हे पूर्वराधीश्वर म्हणजे अग्रहाराचे प्रमुख होते। बागेवाडी हे अग्रहार होते आणि या अग्रहाराच्या ठिकाणी विद्वानांचा मान सन्मान, त्यांची प्रतिष्ठा, ज्ञानाची देवाणघेवाण, चर्चा मसलत, चर्चा संवादे, वादविवाद या पद्धतीने वेगवेगळे ज्ञानसत्र घडत होते आणि अशा ज्ञानसंपन्न क्षेत्रामध्ये आर्थिक सुबत्ता असणाऱ्या क्षेत्रामध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म झालेला होता। अतिशय सधन कुटुंबामध्ये जन्मल्यामुळे महात्मा बसवण्णांचा जन्म ज्यावेळेपासून झालेला होता त्यावेळेपासून त्यांना सामाजिक दुःखाची जाणीव ही कधीही झालेली नव्हती। मात्र बसवण्णांची मनोप्रवृत्ती मात्र तशा पद्धतीची नव्हती। म्हणजे अतिशय सधन कुटुंबामध्ये जगून देखील बसवण्णांना त्या सुख संपत्ती आणि इतर गोष्टींची लालसाही मनामध्ये कधीच नव्हती। समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करणे, त्यांच्यावर चिंतन करणे यामध्येच बसवण्णांचं मन हे रमत होतं। बसवण्णांना लहानपणी अनेक प्रश्न पडायचे। बसवण्णा म्हणायचे, आईला विचारायचे, बहिणीला विचारायचे, आपल्या वडिलांना ते विचारायचे, गुरुजनांना ते प्रश्न विचारायचे, मात्र या सर्वांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते। बसवण्णांना प्रश्न पडायचे की काही लोक गावामध्ये का राहतात, काही लोक गावाच्या बाहेर का राहतात, माणसामध्ये जाती आणि लिंगाच्या आधारे भेदभाव का केला जातो, या प्रकारचे असंख्य प्रश्न महात्मा बसवण्णांना पडायचे आणि या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कोणीच देऊ शकलेलं नव्हतं। महात्मा बसवण्णांची वडील बहीण जिचं नाव आहे अक्कानागाई ही मात्र बसवण्णांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती। म्हणून अक्कानागाई बसवण्णांची बहीण होती, ती त्यांची मार्गदर्शक होती, ती त्यांची साथी होती, सवंगडी होती। बसवण्णांच्या नंतरही आणि बसवण्णांच्या बरोबरही तिने काम केलेलं आहे। शरणांच्या आंदोलनाची स्फूर्ती चेतना म्हणून अक्कानागाईंचा उल्लेख केलेला आहे। मात्र अक्कानागाई बसवण्णांना स्फूर्ती चेतना, चैतन्य किंवा साथी, सहोदरी, गुरु सर्व काही मानतात। म्हणजे एका वचनामध्ये अक्कानागाईंनी सांगितलेलं आहे की बसव माझा सहोदर साथी, बसव माझा सहोदर साथी, बसवाला प्रेमे कुरवाळिले मी, बसवाला प्रेमे कुरवाळिले मी, बसवा संगन बसवा देवा जय तू, बसवाला मला भेदभाव नाही, बसवाच्या माझ्या जुळल्या राशी, कुडल चन्न बसवय्या ठाई, असं त्यांनी म्हटलेलं आहे।
म्हणजे यामध्ये बघा की महात्मा बसवण्णांच्या बाबतीमध्ये बसवण्णांच्या कार्याचं वर्णन अक्का नागाईंनी किती मोठ्या प्रमाणात केलेलं आहे की अक्का नागाई काय सांगतात की बसवण्णा माझ्यासाठी सर्व काही आहे, त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे, तो माझा साथीदार आहे, माझा गुरु आहे, माझा मार्गदर्शक आहे, माझ्या क्रांतिकार्यांना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणणारा तो एक युगपुरुष आहे. अशा पद्धतीने बसवण्णांच्या कार्याचा गौरव या वचनामध्ये अक्का नागाई करतात. बसवण्णांना लहानपणी प्रश्न पडायचे की काही लोक गावात राहतात, काही लोक गावाच्या बाहेर राहतात, माणसामध्ये लिंग आणि जातीच्या आधारे भेदभाव का केला जातो, त्यानंतर स्त्री आणि पुरुषांमध्ये समान हक्क अधिकार का नाही, स्त्रियांना धर्म सांगण्याचा हक्क का नाही, स्त्रियांना सर्व प्रकारचे धार्मिक ग्रंथ वाचण्याचा हक्क अधिकार का नाही, विधवा स्त्रियांचं केशवपन का केलं जातं, पुरुषाच्या मृत्यूनंतर स्त्रीला सती का जावं लागतं, त्यानंतर गावातील मृत जनावरे ओढत नेणाऱ्या व्यक्तीला आपण पाणी का देत नाही, शेतात काम करणाऱ्या शिवयाला आपण पाणी का देत नाही, त्यानंतर या सर्व प्रकारच्या भेदभावांची शृंखला कोणी चालू केली, अशा पद्धतीचे असंख्य प्रश्न महात्मा बसवण्णांना लहानपणी पडायचे. आणि हे सगळे प्रश्न बसवण्णा आईला बहिणीला विचारायचे. मात्र आई त्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नव्हती. बसवण्णांचे सहोदरी, बसवण्णांची मैत्रीण, बसवण्णांची साथी, बसवण्णांच्या क्रांतिकार्यामध्ये त्यांची साथ देणारी अक्का नागाई बसवण्णांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत होती. आणि अक्का बसवण्णांना समजावून सांगत होती की बसवा ही समाज व्यवस्था अशीच आहे की याच्यामध्ये स्त्री पुरुषांच्या आधारे त्यांच्या गुणांना महत्त्व न देता लिंगाच्या आधारे भेदभाव होतात. या ठिकाणी व्यक्तीला महत्त्व न देता तो कोणत्या जाती जन्मला याच्या आधारे माणसामध्ये भेदभाव होतात. म्हणून या प्रकारचे भेदभावाची शृंखला समाजात आहे याची जाणीव अक्का नागाईंनी करून दिलेली होती. धर्मग्रंथांमध्ये भेद आहे, धर्मशास्त्रांमध्ये भेद आहे, वेगवेगळ्या पंथ संप्रदायांमध्ये भेद आहे, माणसामध्ये अशा असंख्य शृंखला या समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या आहेत हे अक्का नागाई बसवण्णांना लहानपणापासून सांगत होती. आणि खऱ्या अर्थाने या सर्व प्रश्नांची अक्काने दिलेली समाधानकारक उत्तरं बसवण्णांच्या विकासाला कारणीभूत ठरली. आणि त्यातून बसवण्णांची वैचारिक प्रगती किंवा वैचारिक चिकित्सक बुद्धी ही वाढीला लागलेली दिसते. समाजाचा चिकित्सक अभ्यास करणे, बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी नाकारणे हा बसवण्णांचा लहानपणापासूनचा दृष्टिकोन होता. म्हणून या भारताला महात्मा बुद्धानंतर पहिला विवेकवादाचा सिद्धांत, विवेकवादाचा विचार जर कोणी दिला असेल तर तो महात्मा बसवण्णांनी दिलेला आहे. प्रत्येक माणसाने आपल्या धडावर असणाऱ्या डोक्याचा वापर केला पाहिजे, मेंदूचा वापर केला पाहिजे, विचार केला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी बाबा वाक्य प्रणाम म्हणून स्वीकारू नयेत हे बसवण्णा पहिल्यांदा सांगतात. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गौरव आणि विचार स्वातंत्र्याचा गौरव बसवण्णांनी केलेला आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर व्यक्तीने आत्मविकासासाठी बाबा वाक्यम प्रणाम, ग्रंथाधिष्ठित विचाराला मानणे, पारंपरिक विचाराला मांडणे या गोष्टीला छेद देऊन विवेकवाद हा नवीन विचारधारा बसवण्णांनी समाजामध्ये रूढ केलेली होती. म्हणजे 12व्या शतकामध्ये परिस्थिती नक्की काय होती की ज्या काळामध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म झालेला होता तर त्या काळी भारतामध्ये राज्यव्यवस्था होती, वेगवेगळी संस्थाने भारतामध्ये अस्तित्वात होती. राजे महाराजे आपले राज्य वाढवण्यामध्ये मग्न झालेले होते. आपल्या राज्याचा मोठा विस्तार करणे आणि मोठमोठी संपत्ती प्राप्त करण्यामध्ये राजांना स्वारस्य वाटत होतं. मात्र लोकांच्या कल्याणाचा विचार राजे महाराजे कधीच करत नव्हते. सामान्य जनता यामध्ये पिचलेली होती. राजे महाराजांचे होणारे युद्ध, त्यातून राज्याचं होणारं नुकसान, जनतेचं होणारं नुकसान, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेद, त्याच पद्धतीनं गरिबी, उपासमारी, रोगराईचे प्रमाण या सर्वांमुळे जनता ही पिचलेली होती. सुखसमाधानाची वागणूक त्यांना मिळत नव्हती. समाजामध्ये कष्ट करून देखील 2 वेळ खाण्याची भ्रांत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये पुरोहितशाहीचं बंड मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ब्राह्मण, भटजी आणि शेठजी यांच्या आधिपत्याखाली सर्व समाज होता आणि ते समाजाचं शोषण करत होते. धार्मिक दृष्टिकोनातून अनेक गोष्टी समाजावर लादल्या गेलेल्या होत्या. यज्ञयाग करणे, कर्मकांड करणे, प्राण्यांची हिंसा करणे, त्याच पद्धतीनं माणसामध्ये जातीच्या आधारे, लिंगाच्या आधारे भेदभाव करणे आणि जातीमध्ये, धर्मामध्ये माणसाला विभाजित करणे. रोगराईचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. साथीच्या रोगामध्ये अनेक लोक मरत होते. कष्ट करून देखील पोटभर अन्न न मिळाल्यामुळे लोकांची उपासमार मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. त्याच पद्धतीनं आर्थिक विषमता होती. श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेले होते, गरीब लोक गरीब होत चाललेले होते. आणि अशा या विषमताधिष्ठित परिस्थितीमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक आणि साहित्यिक
अशा पद्धतीनं 7 प्रकारच्या क्रांतीमध्ये महात्मा बसवण्णांनी आपलं योगदान दिलेलं. महात्मा बसवण्णा सांगतात की या जगामध्ये जन्मणारा प्रत्येक व्यक्ती समान आहे, प्रत्येक मानव समान आहे, प्रत्येक मानव हा परमात्म्याचा पुत्र आहे. म्हणून ते म्हणतात की हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा मजन म्हणवावे देवा, हा आमुचा हा आमुचा हा आमुचा ऐसेची म्हणवावे देवा, कुडल संगम देवा तव घरचा पुत्र म्हणावे. म्हणजे एकाच काळामध्ये साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, नैतिक, आर्थिक आणि साहित्यिक अशा पद्धतीच्या 7 प्रकारच्या क्रांती महात्मा बसवण्णांनी केलेल्या होत्या. आणि या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषमता होती आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलेलं होतं. आणि हे सर्व समजून घेण्यासाठी आजचा हा भाग आहे. महात्मा बसवण्णांचा जन्म ज्या बागेवाडीमध्ये झाला त्या ठिकाणी ब्राह्मणांचं पस्त मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये गोरगरिबांचं शोषण केलं जात होतं. बसवण्णा हे लहानपणापासून बघत होते. म्हणून बसवण्णांनी एका वचनामध्ये या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. अग्नीला देव मानून पूजा करणाऱ्या, अग्नीला देव मानून पूजा करणाऱ्या ब्राह्मणाच्या घराला आग लागली असता, ब्राह्मणाच्या घराला आग लागली असता त्या आगीमध्ये तेल, तूप, समिधा टाकायचे सोडून त्या अग्नीवर गटारीचे पाणी, रस्त्यावरची धूळ टाकतात, अग्नी विझवण्याचा प्रयत्न करतात कुडल संगम देवा. बघा, म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये विवेकवादाचं हे उदाहरण आहे की आज आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व परिस्थितींचं निरीक्षण करतो तरी देखील आपण आपली मतं नोंदवत नाही. बसवण्णा 12व्या शतकामध्ये सांगतात की अग्नीची पूजा करणारे लोक तो अग्नी ज्यावेळी घराला लागतो त्यावेळी विझवण्यासाठी त्या अग्नीमध्ये गटारीचं पाणी टाकतात, रस्त्यावरची माती टाकतात आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ही धार्मिक प्रकारची भक्ती आहे. यज्ञामध्ये असताना तो अग्नी आहे आणि यज्ञाच्या बाहेर आल्यानंतर ती आग आहे, मग ती आग विझवली पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणजे ही धार्मिक भक्ती आहे. भक्तीसुद्धा डोळस असली पाहिजे हे बसवण्णांना सांगायचं होतं. म्हणून ते म्हणतात की ब्राह्मणांचे वर्तन म्हणजे काय आहे तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं दांभिक अशा पद्धतीचं वर्तन आहे. त्यांची करणी आणि कथनी ही दोन्ही प्रकारची वेगवेगळी आहे. वागणं आणि कृती यांच्यामध्ये अंतर आहे, बोलणे आणि कृती याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून बसवण्णा सांगतात की ब्राह्मणाची भक्ती म्हणजे कुंडीत लावलेल्या रोपासारखी आहे, त्याला फळ पण येत नाही आणि मुळा पण येत नाही असं ते सांगतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की 12व्या शतकामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक शोषण व्यवस्था ही ब्राह्मण वर्गाने निर्माण केलेली होती आणि या ब्राह्मण वर्गाच्या धार्मिक शोषणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब वर्ग हे पिसला गेलेला होता. शेठजी सावकार गोरगरिबांना कर्ज देत होते, मात्र त्या कर्जाच्या अव्वाच्या सव्वामध्ये परतफेड करून घेत होते आणि यामध्ये देखील समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण होत होतं. श्रीमंत लोक श्रीमंत होत होते आणि गरीब लोक गरीबच राहत होते. आणि ही जी विषमतावादी व्यवस्था आहे ही देखील बसवण्णांनी मोडीत काढलेली आहे. स्त्री, पुरुष आणि जाती यांच्या आधारे माणसामध्ये भेद केले जात होते. त्याला लिंगभेद आणि जातीभेद म्हणतो. म्हणजे कोणता माणूस कोणत्या जातीमध्ये जन्मलेला आहे, कोणत्या कुळामध्ये जन्मलेला आहे यावर त्या व्यक्तीची श्रेष्ठता ठरत होती, मात्र बसवण्णांनाही मान्य नव्हती. म्हणून बसवण्णा सांगतात की वडील आमचे मातंग चेन्नैया, आजोबा आमचे डोहर कक्कय्या, चुलते आमचे चिक्कय्या पहा, दादा आमचे किन्नरी बोमय्या, मजका जात नाही कुडल संगम देवा. तर मातंग चेन्नैया म्हणजे मांग जातीचे चेन्नैया, डोहर कक्कय्या म्हणजे ढोर जातीचे कक्कय्या, नुलिय चंदैया ढोरे विणणारे चंदैया, चिक्कय्या म्हणजे ताडपत्रे पोचवणारे चिक्कय्या, किन्नरी बोमय्या म्हणजे किन्नरी वाद्य वाजवणारे बोमय्या. म्हणजे हे सर्व वेगवेगळ्या जातीचे व्यवसाय करणारे लोक जर माझे नातेवाईक आहेत तर मी कोण आहे तुम्ही का जाणत नाही असं ते विचारतात. म्हणजे महात्मा बसवेश्वरांना या समाजामध्ये असणारी जी काही जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था मान्य नव्हती. म्हणून त्यांनी वेळोवेळा या जाती व्यवस्थेवर प्रहार केलेला आहे. त्या जाती व्यवस्थेच्या विषयी ते म्हणतात की शिवकुलामध्ये जन्मणारा व्यक्ती हा जन्मताच शिवसंस्कार संपन्न असतो. त्याचे मातापिता शिव आहेत आणि शिवबांधव हे त्यांचे परिवार आहेत. मग त्यांच्यामध्ये जाती असतील का? जर दोन जातीच्या व्यक्तींच्या मध्ये जर रोटीबेटी व्यवहार झाले असतील तर जाती या जिवंत असतील का? हे प्रश्न बसवण्णा वचनामध्ये विचारतात. उत्तम कुळात जन्मलो असे नामुष्कीचे ओझे मजवर लादू नका, उत्तम कुळात जन्मलो असे नामुष्कीचे ओझे मजवर लादू नका, कक्कय्या नाही देणार शेष प्रसाद, कक्कय्या नाही देणार शेष प्रसाद, दासय्या मज नाही पाजणार ताक, कुडल संगम देवा असं बसवण्णा वचनात सांगतात. म्हणजे बघा याच्यामध्ये पण आपल्याला लक्षात येतं की बसवण्णांना श्रीमंताच्या घरचं, ब्राह्मणाच्या घरचं किंवा राजाच्या घरचं अन्न प्रिय नाही आहे.
तर दासय्या कक्कय्या यासारख्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या घरचं अन्न पदार्थ त्यांना प्रिय आहे. त्यांच्याशी त्यांना नातं जोडायचं आहे. त्यांना उच्चकुलीन लोकांशी, राजाशी आपली सोयरीक जोडायची नाही आहे. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांशी त्यांना आपली सोयरीक जमायची आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक बदल नक्की काय असतो हा बसवण्णांच्या या सर्व प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं. एके दिवशी बसवण्णांचा एक मित्र केत नावाचा अगदी खेळत असताना पाण्यामध्ये पडतो आणि बसवण्णा त्यावेळी लहान असतात. बसवण्णा ओरडतात की केत पाण्यामध्ये पडलेला आहे, वाचवा वाचवा, केत पाण्यामध्ये पडलेला आहे. आणि त्यावेळी काही लोक त्या विहिरीच्या काठावर जमतात, पाहतात तर विहिरीमध्ये एक अस्पृश्याचा मुलगा पडलेला आहे. ते पाहतात वरून, पण कोणीही विहिरीमध्ये उडी मारून त्या केतला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. बसवण्णांना प्रश्न पडतो की एखाद्या माणसाचा जीव महत्त्वाचा आहे की जाती व्यवस्था. मग बसवण्णा स्वतः त्या पाण्यामध्ये उडी मारतात आणि आपल्या केत नावाच्या मित्राला वाचवतात. म्हणजे या ठिकाणी त्या समाज व्यवस्थेचं दर्शन आपल्याला होतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीभेद हा केला जात होता. एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ दे, मात्र त्या व्यक्ती कोणत्या जातीचा आहे हा विचार त्या अंतिम क्षणापर्यंत होत होता. म्हणून ह्या जाती व्यवस्थेवर बसवादी शरणांनी प्रहार केलेला आहे. म्हणून बसवण्णा वेळोवेळी वचनामध्ये सांगतात की वडील आमचे मातंग चेन्नय्या, आजोबा आमचे डोहर कक्कय्या, चुलती आमचे चिक्कय्या, पा दादा आमची किन्नरी गोमय्या, मज का जाणत नाही पुरल संगम देवा. म्हणजे अशा पद्धतीनं बसवण्णा आपल्याला वचनामध्ये या सर्व गोष्टी सांगतात की व्यक्तीमध्ये जातीच्या आधारे कोणत्याही प्रकारचे भेदभाव व्यक्तीने करू नये, कारण प्रत्येक व्यक्ती समान आहे, प्रत्येक व्यक्ती त्या परमात्म्याचा ईश्वराचा अंश आहे हे बसवण्णांना सांगायचं होतं. एक शरणी एक स्त्री वचनामध्ये लिहिते, सणांना उभारी येता स्त्री म्हणतात, दाढी मिशा येता पुरुष म्हणतात, मात्र अंतरंगातला आत्मा स्त्रीही नाही पुरुषही नाही नास्ती नाता. म्हणजे स्त्री पुरुष भेद देखील त्यांना मान्य नव्हते. म्हणून बसवण्णांच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या जातीतून आणि वेगवेगळ्या प्रवाहातून स्त्री पुरुष दोघेही सहभागी झालेले होते. म्हणजे सुळे सक्कव्य वेश्या होत्या, उर्लिंग पेदी चोर होते, दारू विकणारा मारय्या दारू विक्या होता, मुळगे मारय्या आणि महादेवी राजा राणी होते, बोंतादेवी राजकन्या होती. म्हणजे असे वेगवेगळ्या जाती प्रवाहातून लोक बसवण्णांच्या आंदोलनामध्ये आलेले होते आणि या सर्वांनी एकत्र येऊन ही समाजक्रांती घडवलेली होती. म्हणून दारू विकणाऱ्या व्यक्तीला वाटसरूंच्या सेवेसाठी दूध, ताक आणि पाणी विकायची बुद्धी झाली. वेश्या असणारी सक्कवे आपला व्यवसाय सोडून देते आणि ती वचनकार बनते. चोरी करणारा उर्लिंगपेती चोरी सोडून देतो आणि तो धर्मगुरू बनतो. म्हणजे चोराला धर्मगुरू बनवण्याची ताकद महात्मा बसवण्णांच्या विचारामध्ये होती. आजपर्यंत कोणत्या धर्मगुरूंनी, कोणत्या जगद्गुरुपीठांनी एखाद्या चोराला धर्मपीठावर बसवले? मात्र 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी चोराला धर्मगुरू बनवण्याचं काम केलेलं होतं. गुड्डापूर दानम्मा एक स्त्री असून देखील तामिळनाडूपर्यंत बसवण्णांच्या विचारांचा प्रचार करते. म्हणजे खऱ्या अर्थानं महात्मा बसवण्णांच्या विचारांचा हा मोठा वारसा, मोठा विजय आहे असं आपल्याला सांगावं लागेल. सामाजिक परिवर्तन नक्की कसं करायचं तर ते मुळापासून केलं पाहिजे हे बसवण्णांना सांगायचं होतं. म्हणून बसवण्णांच्या दोन्ही पत्नी, बसवण्णांची बहीण, त्यांचा भाचा, बसवण्णा स्वतः, नुलिय चंदय्या, हडपद अप्पण्णा, मडिवाळ माचिदेव, डोहर कक्कय्या, किन्नरी बोमय्या, धान्य काढणारी सोमवे, रस्ता झाडणारी सत्यक्का, नडू जातीचे आल्लम प्रभुदेव, हे सर्व लोक बसवण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि नुसतेच सहभागी झाले नाहीत तर त्यांनी एक प्रकारची सामाजिक क्रांती केली. या समाजामध्ये असणारे जातीभेद त्यांना मान्य नव्हते, ग्रंथाधिष्ठित विचार त्यांना मान्य नव्हते. कोणीतरी पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे म्हणून ते सत्य मानायचं आणि त्याच्यावर मार्गक्रमण करायचं हे बसवण्णांना कधीही मान्य नव्हतं. म्हणून विचाराधिष्ठित वचन साहित्य बसवण्णांनी दिलेलं आहे. या भारतामध्ये विधानसभा आहे, मात्र या विधानसभेचं छोटंसं प्रारूप 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी निर्माण केलेलं होतं. या भारतातील पहिली विधानसभा महात्मा बसवण्णांनी निर्माण केलेली होती. पहिली संसद बसवण्णांनी निर्माण केलेली होती आणि या संसदेमध्ये वचन साहित्याची निर्मिती झालेली आहे. आपण पाहतो की महात्मा बुद्धांच्या अनुयायांनी ज्या गाथा लिहिलेल्या आहेत त्याला थेरी गाथा म्हणतात, थेर गाथा म्हणतात किंवा धम्मपद म्हणतात. त्यानंतर महावीरांच्या अनुयायांनी आगम किंवा जैनागम लिहिलेले आहे. त्याच पद्धतीनं महात्मा बसवण्णांच्या सहकार्याने वचन साहित्यही लिहिलेलं आहे. वचन हा केवळ एखाद्या व्यक्तीने एखाद्या बंद खोलीमध्ये किंवा डोंगरावर जाऊन लिहिलेलं साहित्य नाही आहे,
तुम्ही आम्ही समाजामध्ये काम करत असताना दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला जे काही अनुभव आले ते त्याने ग्रंथित केलेले आहे, त्याला वचन साहित्य म्हटलेलं आहे. म्हणून डॉक्टर M कलबुर्गी म्हणतात की वचन म्हणजे काय आहे. वचनांची डेफिनेशन ते कलबुर्गी सर सांगतात. कलबुर्गी सर म्हणतात की वचन म्हणजे केवळ काव्य नाही, वचन म्हणजे केवळ काव्य नाही, वचन म्हणजे ग्रंथ नाही, वचन म्हणजे ग्रंथ नाही, वचन म्हणजे शरणांच्या अभिव्यक्तीचा मुक्त आविष्कार आहे. वचन म्हणजे शरणांच्या मुक्त अभिव्यक्तीचा आविष्कार आहे. सुंदर आचरण असणाऱ्या सुंदर व्यक्तीची रचना म्हणजे वचन साहित्य आहे. हे किती महत्त्वाचं आहे. कोणीतरी एखादा कवी आहे, एखादा विद्वान आहे, मात्र तो अनाचारी असेल आणि त्यांनी एखादा काव्यग्रंथ लिहिला तर त्याला आपण काव्यग्रंथ म्हणतो, कविता म्हणतो. मात्र त्याला आपण वचन म्हणू शकत नाही, कारण तो अनाचारानं आचरण करत असेल तर त्या कवीची रचना म्हणजे केवळ कविता आहे. व्यक्तीच्या आचाराला खूप महत्त्व आहे. चांगलं सदाचारी आचरण करणाऱ्या व्यक्तीची चांगली आणि सुंदर रचना, समाजहिताची रचना म्हणजे वचन आहे, अशी व्याख्या डॉक्टर M कलबुर्गी वचन साहित्याविषयी करतात. म्हणून वचन हा लिंगायत धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. वचन साहित्य आपण वाचलं पाहिजे. आज मराठी भाषेमध्ये कितीतरी वचन साहित्य आपल्याला उपलब्ध असलेलं पाहायला मिळतं. वचन साहित्याविषयी महात्मा बसवण्णांनी देखील वचनामध्ये सांगितलेलं आहे. वचन म्हणजे काय आहे. दुधाच्या सरिता, गुळाचा चिखल, साखरेची रेती, हे सर्व असताना अलग विहीर खोदून का खारे पाणी पिता. आणि हे खारे पाणी आपण पित आल्यामुळे आपल्याला नारू नावाचा रोग झालेला आहे. म्हणून नारू नावाचा रोग जर व्हायचा नसेल तर दुधाची सरिता, गुळाचा चिखल, साखरेची रेती असणारं वचन साहित्य आपण वाचलं पाहिजे. म्हणजे वचन साहित्य हा एखाद्या व्यक्तीने एखाद्या बंद खोलीत बसून लिहिलेलं साहित्य नाही आहे, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. कारण वचन साहित्य म्हणजे शरणांच्या अभिव्यक्तीचा मुक्त आविष्कार आहे. दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी या वचन साहित्याच्या रूपामध्ये ग्रंथित केलेले आहेत. म्हणून आमच्या आद्यांची वचने आम्हा परिसाच्या समान, असं बसवण्णा म्हणतात. आद्य शरण म्हणजे ज्येष्ठ शरण. आमच्या ज्येष्ठ शरणांनी अनुभवाच्या आधारे जे काही साहित्य लिहिलेलं आहे हे आम्हाला प्रमाण आहे, असं बसवण्णा सांगतात. मग आद्य शरण नक्की कोण होते. डोहर कक्कय्या होते, नुलिये चंदय्या होते, हडफर अप्पण्णा होते, किन्नरी ब्रह्मय्या होते. तर हे सर्व ज्येष्ठ शरण होते. म्हणून ज्येष्ठ शरणांची वचने आम्हा परिसाच्या समान, असं बसवण्णा आपल्याला सांगतात. महात्मा बसवण्णांनी त्या 12व्या शतकामध्ये स्त्री पुरुष जातीभेद या सर्वांना तिलांजली दिली. त्याबरोबर ग्रंथ प्रामाण्यवाद देखील नाकारलेला होता. म्हणजे वेदशास्त्र पुराणांच्या आधारे माणसामध्ये केले जाणारे भेद हे बसवण्णांना मान्य नव्हते. एखादा ग्रंथ श्रेष्ठ आहे, एखादा ग्रंथ कनिष्ठ आहे, अशा पद्धतीनं ग्रंथांमध्ये देखील भेदभाव होते. आणि ह्या ग्रंथांच्या आधारे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोषण हे केलं जात होतं. आणि हे शोषण बसवण्णांना कदापि मान्य नव्हतं. म्हणून बसवण्णा एका वचनामध्ये लिहितात की वेदावर तलवार चालवेल, वेदावर तलवार चालवेल, शास्त्रांना साखर दंडाने बांधेल, पुराणांच्या पायात बेड्या घालेल, आगमाचे नाक कापेल, तर्काच्या पाठीवर चाबूक ओढेल, कारण महादानी कुडल संगम देवा, तुझ्या घरचा मी पुत्र आहे, मातंग चेन्नय्याच्या घरचा मी पुत्र आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये किती महत्त्वाची गोष्ट बसवण्णा सांगतात की वेदशास्त्र, पुराण, आगम आणि तर्क यांच्या आधारे समाजामध्ये एक विषमताधिष्ठित व्यवस्था साहित्याच्या आधारे निर्माण केली जात होती. आणि या साहित्याच्या आधारे निर्माण केल्या जाणाऱ्या विषमताधिष्ठित व्यवस्थेमध्ये समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आधारे शोषण केलं जात होतं. आणि हे शोषण मला मान्य नाही. म्हणून जे शोषण निर्माण करणारी किंवा शोषण व्यवस्था निर्माण करणारी जे ग्रंथ प्रामाण्यवाद आहे तोच मला मान्य नाही. म्हणून वेदावर तलवार चालवेल, शास्त्रांना साखर दंडाने बांधेल, पुराणाच्या पायात बेड्या घालेल, आगमाचे नाक कापेल, तर्काच्या पाठीवर चाबूक ओढेल, महादानी कुडल संगम देवा, मातंग चेन्नय्याच्या घरचा मी पुत्र आहे, असं बसवण्णा आपल्याला सांगतात. की किती महत्त्वाचा संदेश बसवण्णा देतात. आज आपण वेगवेगळे ग्रंथ वाचतो आणि ग्रंथामध्ये जे सांगितले त्याला प्रमाण मानतो. मात्र बसवण्णा 12व्या शतकामध्ये सांगतात की ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे म्हणून प्रमाण मानू नका. तुमच्या सद विवेक बुद्धीला जे पटतं त्यालाच आपण प्रमाण मानलं पाहिजे. विवेकवादाचा पुरस्कार महात्मा बसवण्णांनी केलेला आहे. वेदशास्त्र पुराण म्हणजे पंडांच्या गोष्टी आहेत असं आलम प्रभुदेव सांगतात. अक्क महादेवी म्हणतात की वेदशास्त्र पुराण म्हणजे कांडलेल्या चोथ्या समान.
वेदशास्त्र पुराण म्हणजे कांडलेल्या चोथ्या समान, एकदा काढले काय पुन्हा पुन्हा काढले काय, त्यामधून तुम्हाला धान्य मिळणार नाही, हाती फक्त भुसा येईल, चंद्रमल्लिकार्जुना असं ते सांगतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं की वेदशास्त्र पुराण यांना बसवण्णांनी नाकारलेलं आहे आणि याला पर्याय म्हणून वचन साहित्य हा प्रमाण ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. याचबरोबर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार केलेला आहे. त्या काळामध्ये लोकांचं दांभिक आचरण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. दगडाच्या नागाला लोक दूध पाजायचे, मात्र जिवंत नाग दिसताच त्याला मारायला धावायचे. खाणाऱ्या व्यक्तीला अन्न मिळत नव्हते, मात्र दगडाच्या मूर्तींना मोठमोठे पंचपक्वांना अर्पण केले जायचे. आणि हे सगळं बसवण्णांनी वचनामध्ये लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं दांभिक खोटारडं आचरण बसवण्णांना कधीही मान्य नव्हतं. म्हणून बसवण्णा वचनामध्ये लिहितात, दगडी नागाला दूध पाजतात, दगडी नागाला दूध पाजतात, जिवंत नाग दिसताच मारा मारा म्हणतात, जिवंत नाग दिसताच मारा मारा म्हणतात, खाणारा पुढे आला तर पुढे जा म्हणतात, खाणारा पुढे आला तर पुढे जा म्हणतात, न खाणाऱ्या लिंगाला नैवेद्य दाखवतात, न खाणाऱ्या लिंगाला नैवेद्य दाखवतात. कुडल संगम देवा, तुमच्या शरणांची अवहेलना केली तर दगडाखाली दबलेल्या ढेकळासारखी स्थिती होईल. किती सुंदर आहे बघा, काय म्हटलेलं आहे बसवण्णांनी. तर जिवंत नागांची हत्या करणं आणि दगडी नागाला दूध पाजणं हे दांभिकपणाचं आचरण आहे. कारण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने विवेकवादाला महत्त्व दिलेलं नाही. जिवंत नाग शेतातील बेडूक उंदीर खातो आणि यामुळे शेतकऱ्यांचा तो मित्र आहे. म्हणून नागाची हिंसा करणे किंवा प्राण्यांची हिंसा करणं बसवण्णांना मान्य नव्हतं. एका वचनामध्ये बसवण्णा म्हणतात की रड बोकरा रड, रड बोकरा रड, वेद वाचणाऱ्यांसमोर रड, रड बोकरा रड, वेद वाचणाऱ्यांसमोर रड, शास्त्र वाचणाऱ्यांसमोर रड, वेद वाचत वाचत, शास्त्र वाचत वाचत, वेद वाचत वाचत, शास्त्र वाचत वाचत, तुझा गळा कापतील, तुझ्या अश्रूचा बदला घेईल दयावान कुडल संगम देव. म्हणजे प्राण्यांची हिंसा करणे, बोकडाची हिंसा करणे किंवा कोणत्याही प्राण्याला जीवे मारणे आणि मांस भक्षण करणे हे बसवण्णांना कधीही मान्य नव्हतं. प्राणी हिंसा करून स्वतःच्या जिभेचे चोचले आपण भागवू नयेत यासाठी बसवण्णांनी प्राणी हिंसेला विरोध केलेला आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक जीवांप्रती दयेचा भाव असला पाहिजे. म्हणून एका वचनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी दया असली पाहिजे, कारण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दया नावाचा गुणधर्म नाही त्याला ईश्वर सुद्धा जवळ करणार नाही हे बसवण्णा सांगतात. म्हणून एका वचनामध्ये दयेविषयी वचन दिलेलं आहे. काय वचन आहे? दया हे धर्माचे मूळ आहे, दया हे धर्माचे मूळ आहे, दयाहीन व्यक्तीला झिडकारतील कुडल संगम देव. जीवास दया असावी सकल प्राणी मात्राचे ठाई, असं त्यांनी वचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की सकल प्राणी मात्रांचे ठाई आपल्या ठिकाणी दया असली पाहिजे. ज्याच्या ठिकाणी दया नावाचा गुणधर्म नाही त्याला ईश्वर सुद्धा जवळ करणार नाही असं ते सांगतात. म्हणून मानवच नाही तर प्राणी मात्रांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये दयाही असली पाहिजे हे बसवण्णांना सांगायचं होतं. आणि खाणाऱ्या व्यक्तीला आपण अन्न दिलं पाहिजे, न खाणाऱ्या मूर्त्यांच्या पुढे पंचपक्वान्न ठेवण्यात काय अर्थ आहे? हा विवेकवादाचा विचार बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये दिलेला होता. यज्ञयागाला विरोध त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. म्हणून यज्ञयाग करणाऱ्या पुरोहितांच्या विषयी ते म्हणतात की अग्नीला देव मानून पूजा करणाऱ्या ब्राह्मणाच्या घराला आग लागली असता त्या आगीमध्ये तेल तूप समिधा टाकायचे सोडून त्या अग्नीवर गटारीचे पाणी टाकतात, त्या अग्नीवर रस्त्यावरचे धूळ टाकून ती आग विझवतात, हे कुडल संगम देवा. म्हणजे अशा पद्धतीनं ते सांगतात की अशा पद्धतीचं जे आचरण आहे ते दांभिकपणाचं आचरण आहे आणि याला बसवण्णांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये बसवण्णा सांगतात की एखादा व्यक्ती जर सदाचारी नसेल आणि त्याने किती तप अनुष्ठान केले तर काय उपयोग आहे. म्हणून एका वचनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नदी स्नान करणाऱ्या भोंदूंनो तुम्ही ऐका, नदी स्नान करणाऱ्या स्वामींनो तुम्ही ऐका, सोडून द्या नदी स्नान करणे सोडून द्या. हे न सोडून देता परधन परस्त्रीची आशा केली तर नदी आटून जाईल, पाप जळून जाणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सदाचारानं आचरण करत नसेल, परधन आणि परस्त्रीचा मोह करत असेल आणि अशा व्यक्तीनं कितीही तीर्थाटन केली, कोणत्याही नदीमध्ये जाऊन स्नान केलं तरी देखील त्याची पापं किंवा पातकही जळून नाहीशी होणार नाही.
मात्र नदी आटून जाईल, त्याचे पाप जळून जाणार नाही. म्हणून व्यक्तीनं सदाचारानं आचरण केलं पाहिजे. सदाचार हा स्वर्ग आहे असं बसवण्णा सांगतात. कारण सदाचारानं आचरण करणाऱ्या व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख हे भोगावं लागत नाही. म्हणून व्यक्तीनं सदाचारानं आचरण केलं पाहिजे. सदाचारवे स्वर्ग अनाचारवे नरक. आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक असं बसवण्णा सांगतात. सत्य बोलणे देवलोक, असत्य बोलणे मर्त्य लोक असं ते सांगतात. म्हणजे याच्यामध्ये आपलं लक्षात येतं की व्यक्तीनं सदाचारानं आचरण केलं पाहिजे. सदाचार करणं किंवा सदाचारानं आचरण करणं हे स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे. अनाचारानं आचरण करणं हे दुःखदायक आहे. म्हणून बसवण्णांना अनाचारानं आचरण करणाऱ्या व्यक्तींचं अस्तित्व हे मान्य नव्हतं. म्हणून शरणांनी सदाचारानं आचरण केलं पाहिजे हा पहिला नियम बसवण्णांनी अनुभव मंडपामध्ये घालून दिलेला होता. आणि प्रत्येक व्यक्ती सदाचारी होता. बसवण्णांच्या अनुभव मंडपामध्ये मडिवाळ माचीदेव नावाचे शरण होते. तर ते एका ठिकाणी पाटी लिहितात. त्या पाटीवर लिहिलेलं असतं की येथे फक्त सदाचारानं आचरण करणाऱ्या व्यक्तींचेच कपडे धुतले जातील, अन्य व्यक्तींचे कपडे धुतले जाणार नाही. म्हणजे राजा हा अनाचार करत असेल, राजा हा परधनाची आशा करत असेल तर ते राजाचे कपडे मी धुणार नाही, मात्र सदाचारानं आचरण करणाऱ्या चेन्नईचे कपडे मी धुवून असं ते सांगतात. म्हणजे यांच्या चळवळीने बसवण्णांच्या विचाराने मोठ्या प्रमाणामध्ये सदाचाराला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली होती. म्हणून सदाचारानं आचरण करणे हे बसवण्णांच्या आंदोलनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. सत्य आणि सदाचार, खोटं बोलणं, अनाचार करणं, खोटं वागणं हे बसवण्णांना कदापि मान्य नव्हतं. म्हणून सत्य बोलणे देवलोक आहे असं ते सांगतात. असत्य बोलणे नरक लोक आहे असं ते सांगतात. म्हणजे या ठिकाणी समाजामध्ये सत्य सदाचाराबरोबर दया अहिंसेचा देखील संदेश बसवण्णांनी दिलेला आहे. फक्त मानवांच्या प्रती दया नाही तर सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये दयाभाव हा असला पाहिजे. ईश्वर हा एक आहे म्हणून बहुदेवता उपासना करू नका असं बसवण्णा सांगतात. म्हणून एके दिवशी बसवण्णांच्या बालपणीचा प्रसंग आहे. एके दिवशी त्यांचे वडील पूजा घरामध्ये पूजा करत होते. बसवण्णा लहान होते आणि त्यांना तहान लागली म्हणून ते पूजा घरामध्ये जातात. बाबांची पूजा चालली आहे हे पाहतात. पुन्हा आईकडे जातात. आईला सांगतात की मला पाणी पाहिजे. आई सांगते की बाबांची पूजा झाल्यानंतर तुला पाणी देते. मग बसवण्णा अंगणामध्ये जातात, खेळ खेळतात. आई पुन्हा आईकडे जातात, पाणी मागतात. आई सांगते की बाबांची पूजा झाल्यानंतर तुला पाणी मिळेल. पुन्हा बसवण्णा विचार करतात की बाबांची पूजा होण्यासाठी तर खूप वेळ आहे आणि इतका वेळ जर मी थांबलो तर मी तहानेने व्याकुळ होईल. मग ते अंगणामध्ये पार घेऊन जातात. अंगणामध्ये छोटे छोटे खड्डे करतात आणि या खड्ड्यामध्ये पाणी शोधतात. मात्र त्यांना पाणी मिळत नाही. थोड्या वेळाने बाबांची पूजा संपते आणि मादिराज पूजा संपून बाहेर येतात. पाहतात तर बसवण्णा अंगणामध्ये छोटे छोटे खड्डे करत आहे. ते विचारतात की बसवा तू हे काय करतोस? त्यावेळी बसवण्णा सांगतात की बाबा मला तहान लागली म्हणून विहीर खांदत आहे. त्यावेळी बाबा सांगतात की तू एका जागी जर खड्डा खाल्ला असता तर तुला पाणी मिळालं असतं. वेगवेगळ्या जागी खड्डा खाणून तुला पाणी कसं मिळणार बसवा? त्यावेळी बसवण्णा सांगतात की बाबा तुम्ही जर एकाच देवाची पूजा केली असती तर तुम्हाला ईश्वर प्राप्त झाला असता. असंख्य देवांची पूजा करण्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य का घालवलं असं ते विचारतात. म्हणजे बाबांना सुद्धा एकेश्वरवादाचं महत्त्व बसवण्णांनी पटवून दिलेलं होतं. म्हणून देव हा अनेक रूपामध्ये नाही आहे. देव हा एकच आहे. तो एकच आहे. तो निर्गुण आहे. तो निराकार आहे. तो सर्वव्यापी आहे. म्हणून तो सर्व प्रकारच्या वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, सर्व प्रकारच्या लोकांमध्ये व्यापून 10 बोटे शिल्लक राहिलेले असं बसवण्णा वचनात सांगतात. म्हणून एका वचनामध्ये त्या निर्गुण, निराकार आणि सर्वव्यापी परमात्म्याचं वर्णन ते करतात. जगदव्यापी आकाशाच्या पलीकडे विस्तार तुमचा हो. जगदव्यापी आकाशा पलीकडे विस्तार तुमचा हो. पाताळा पलीकडे तुमचे श्रीचरण. पाताळा पलीकडे तुमचे श्रीचरण. ब्रह्मांडा पलीकडे तुमचे श्रीमुकुट. ब्रह्मांडा पलीकडे तुमचे श्रीमुकुट. अगम्य अगोचर अप्रतिम अप्रमाण. अगम्य अगोचर अप्रतिम अप्रमाण. लिंगय्या कूडल संगम देवा. आजी माझी या करस्थली एवढी ज्योतिर्बिंदू स्वरूपी झाला. काय म्हटलेलं आहे बसवण्णाने की ईश्वर हा कोणत्याही मूर्तीच्या स्वरूपामध्ये नाही आहे. ईश्वर हा कोणत्याही मंदिरात नाही आहे. ईश्वर हा कोणत्याही देवस्थानाच्या ठिकाणी नाही आहे. ईश्वर कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाही आहे. ईश्वर हा तुमच्या आमच्या शरणांच्या अंतरंगामध्ये व्यापून राहिलेला आहे.
आमच्या अंतरंगामध्ये व्यापून राहिलेला परमात्मा संपूर्ण जगाला व्यापून राहिलेला आहे. म्हणून ते म्हणतात जग विस्तार नभो विस्तार विस्ताराती तव विस्तार पाताळाती तव श्री चरण ब्रह्मांडाती तव श्री मुकुट अगम्य अगोचर अप्रतिम अप्रमाण लिंगय्या कूडल संगम देवा आजी माझी या करस्थली येऊनी ज्योतिर्बिंदू स्वरूपी झाला. ईश्वर कसा आहे? सर्वव्यापी आहे, मात्र तो आमच्या शरणांच्या करस्थलावर ज्योतिर्बिंदू स्वरूपी झालेला आहे. तो सर्वव्यापी आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो चैतन्यमय आहे. शरणांच्या अंतरंगामध्ये, तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये तो आहे. त्याला बाहेर शोधण्याची गरज नाही, हे बसवण्णांनी पहिल्यांदा सांगितलेलं होतं. म्हणून आमचं शरीर हेच आमचं मंदिर आहे. आमचं शरीर हेच आमचं मंदिर आहे हे बसवण्णा सांगतात. म्हणून एका वचनामध्ये लिहितात सदन बांधती देवालय सदन बांधती देवालय देवा गरीब मी काय करू देवा गरीब मी काय करू देवळाचे खांब माझे पाय देवळाचे खांब माझे पाय मस्तक माझे सुवर्ण कलश परिसावे देवा कुडल संगमेश असं ते सांगतात. म्हणजे मंदिर हे कसं आहे? नाश पावणार आहे. मात्र देहरूपी मंदिर आणि चैतन्यरूपी परमात्मा हा कधीही नाश पावणारा नाही आहे हे बसवण्णांना सांगायचं होतं. म्हणजे मंदिर संस्कृतीला विरोध, जाती व्यवस्थेला विरोध, अंधश्रद्धेला विरोध, स्त्री पुरुष भेदाला विरोध, वेद शास्त्र पुराण आगम निगम ग्रंथाला विरोध, या प्रकारचे असंख्य संघर्ष बसवण्णांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहे. पण या सर्व संघर्षाला पर्यायी व्यवस्था बसवण्णांनी दिलेला आहे, तो म्हणजे स्वतंत्र असा लिंगायत धर्म. एका वचनामध्ये बसवण्णा सांगतात की व्यक्तीनं 7 गोष्टींचं नियमाचं पालन केलं पाहिजे. 7 गोष्टींचं किंवा नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. तर त्या 7 गोष्टी कोणत्या आहेत? चोरी करू नको, खोटे बोलू नको, रागावू नको, इतरांचा तिरस्कार करू नको, आत्मस्तुती करू नको, परनिंदा करू नको. हीच अंतरंगाची शुद्धी आहे, हीच बहिरंगाची शुद्धी आहे, हीच कुडल संगम देवाला म्हणजे परमात्म्याला ईश्वराला प्राप्त करण्याची हीच पद्धत आहे असं ते सांगतात. ईश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर कोणतेही यज्ञ करू नका, कोणताही तीर्थयात्रा तुम्ही करू नका, कोणत्याही ग्रंथाचं पठण तुम्ही करू नका, मात्र चोरी करू नका, खोटे बोलू नका, रागावू नका, आत्मस्तुती करू नका, परनिंदा करू नका, इतरांचा तिरस्कार करू नका, खोटे बोलू नका. या सर्व गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं, या 7 नियमांचं पालन तुम्ही जर केलं तर खऱ्या अर्थाने परमात्म्याला प्राप्त करण्याचा हा एक मार्ग आहे असं बसवण्णा सांगतात. याला बसवण्णांनी सप्तशील सिद्धांत असं म्हटले. एकूण 7 आचरण करण्याच्या योग्य गोष्टी. कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट चोरी करू नका, दुसरी गोष्ट खोटे बोलू नका, तिसरी गोष्ट रागावू नका, चौथी गोष्ट इतरांचा तिरस्कार किंवा मत्सर करू नका, आत्मस्तुती करू नका, परनिंदा करू नका. या एकूण 7 गोष्टी आणि या 7 गोष्टींचं पालन करण्याची पद्धत जी आहे ही मनाची स्वच्छता, शरीराची स्वच्छता करणारी पद्धत आहे आणि हीच परमात्म्याला प्राप्त करण्याची पद्धत आहे, हीच ईश्वराला प्राप्त करण्याची पद्धत आहे. म्हणून एक वेळ स्नान नाही केलं तरी चालेल, एक वेळ अंघोळ नाही केली तरी चालेल, मात्र या 7 नियमांचं पालन आपण सोडू नये असं बसवण्णा आपल्याला सांगतात. म्हणजे बसवण्णांनी हा संदेश समाजामध्ये रूढ करायचा प्रयत्न मंगळवेढ्यापासूनच केलेला होता. ज्यावेळी त्यांचं शिक्षण हे पूर्ण झालं, प्राथमिक शिक्षण संपवून बसवण्णा माध्यमिक शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी कुडल संगमला गेले. त्या ठिकाणी त्यांनी 12 वर्ष अभ्यास केला. वेगवेगळे ग्रंथ, आगम, पुराण, शास्त्र, जैन ग्रंथ, बौद्ध ग्रंथ, तर्क, लिपी, साहित्य, संगीत, नृत्य या वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. आणि या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बसवण्णा सांगतात की याच्यामध्ये मानव कल्याणाची भूमिका कुठे आहे? हे सर्व जर माणसासाठी असते तर माणसाला केंद्रभागी ठेवून याचा विचार करणं गरजेचं होतं, मात्र यामध्ये मानव कल्याणाची भूमिका नाही. मग या ठिकाणी बसवण्णांची चिकित्सक बुद्धी पुन्हा काम करायला लागते. मामांच्या विनंतीला मान देऊन बसवण्णा पुन्हा मंगळवेढ्याला येतात, मंगळवेढ्यामध्ये राहतात. त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये ते मामाला सांगतात की मी जरी मंत्र्याचा भाचा असेल तरी देखील मी फुकट खावणार नाही, फुकट राहणार नाही, तर मी देखील काम करेन, कष्ट करेन. आणि अशा आपल्या ज्ञानाच्या आधारे, आपल्या कर्तृत्वाच्या आधारे बसवण्णा बिज्जलाच्या दरबारामध्ये मंत्री म्हणून रूढ होतात. त्याचा एक प्रसंग चरित्रकारांनी सांगितलेला आहे. बसवण्णांच्या बाबतीमध्ये चरित्रकार सांगतात
की एकदा महामंडलेश्वर बिज्जल राजा त्याच्या पूजागृहामध्ये पूजा करत होता आणि त्याला एक ताम्रपट सापडतो. त्या ताम्रपटावर कूट भाषेमध्ये काहीतरी लेख लिहिलेला आहे. तो लेख काय आहे हे त्या बिज्जलाला समजत नाही. तो मंत्र्यांना विचारतो की यावर काय लिहिलेलं आहे, मला वाचून दाखवा. मंत्री पाहतात त्या लेखावर काहीतरी लिहिलेलं आहे, पण काय लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे त्यांना वाचता येत नाही. त्यावेळी बलदेव मंत्री सांगतात की माझा भाचा बसवण्णा याला कदाचित ही भाषा समजत असेल, मी बसवण्णांना बोलून आणतो. त्यावेळी बसवण्णांना बोलून आणलं जातं. बसवण्णा येतात, पाहतात. ते पाहिल्यानंतर सांगतात की हे दर्पण कन्नड लिपीतील लिखाण आहे. आणि दर्पण म्हणजे आरसा मागवला जातो. एका बाजूला आरसा, एका बाजूला ते लिखाण. अशा पद्धतीनं बसवण्णा ते लिखाण वाचून दाखवतात आणि ते राजाला सांगतात की या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे, या ताम्रपटामध्ये लिहिलेलं आहे की तुमचे पूर्वज विक्रमादित्य यांनी काही जमीन आणि काही संपत्ती तुमच्या सिंहासनाच्या खाली ठेवलेली आहे आणि ही सर्व राजाने राज्याच्या हितासाठी ठेवलेली आहे असं ते सांगतात. त्यावेळी बिज्जल राजाला आश्चर्य वाटतं की कुणालाही न वाचताना येणारा लेख बसवण्णांनी वाचून दाखवला आणि हा खरा आहे का. म्हणून ते परीक्षा घेण्यासाठी ते सिंहासन खोदतात. कोंडी मंचांना सांगतो की राजा तू सिंहासन खोदू नको, तुझं सिंहासन खोदलं तर तुझं राज्य भ्रष्ट होईल आणि राज्य भ्रष्ट होणं राजासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. मात्र बसवण्णांच्यावर विश्वास ठेवून बिज्जल राजा सिंहासन खोदतो आणि त्याला 7 सोन्याने भरलेले हंडे सापडतात आणि त्या हंड्यातील एक माला बसवण्णांना तो देतो. आणि बसवण्णा त्यावेळी म्हणतात की राजा, हे जे धन आहे हे राजा विक्रमादित्याने प्रजेच्या हितासाठी ठेवलेलं आहे, यावर तुझा हक्क नाही. कारण तू राजा जरी असेल तरी यावर तुझा हक्क नाही, कारण हे प्रजेच्या हितासाठी ठेवलेलं धन आहे. आणि माझाही हक्क नाही, कारण मी देखील या राज्याचा एक सेवक आहे असं बसवण्णा सांगतात. आज आपण बघतो की प्रशासनामध्ये असणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार करूनच लोक मोठे होतात. मात्र बसवण्णा प्रशासनात असताना देखील कोणत्याही प्रकारे चोरीचा किंवा गैरमार्गाचा पैसा किंवा धन हे स्वीकारत नव्हते. म्हणून बसवण्णा सांगतात की पूर्वाश्रमीच्या राजाने ठेवलेलं धन हे राज्याच्या हितासाठी आहे, यावर राजाचा आणि प्रधानाचा हक्क नाही आहे. म्हणजे या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणे तत्वनिष्ठा, नैतिकतेचं अधिष्ठान आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे कोणत्याही पद्धतीने संपत्तीच्या आहारी, मायेच्या आहारी बसवण्णा गेलेले नव्हते. सर्व काही प्रजेच्या हितासाठी आहे अशा पद्धतीने कल्याण राज्याचा विकास बसवण्णांनी केलेला होता. म्हणून त्या कल्याण राज्यामध्ये शेतीची भरभराट झालेली होती. असंख्य तळे, विहिरी बसवण्णांनी स्वतः बांधलेले आहेत. त्रिपुरांतक नावाचं मोठं तळ बसवण्णांनी बांधलेलं आहे आणि या तळ्यातून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये त्या कल्याण राज्यामध्ये होत होती. म्हणजे शेतीला प्राधान्य, व्यापाराला प्राधान्य. याचबरोबर बसवण्णांनी त्या काळामध्ये आर्थिक समृद्धीला देखील महत्त्व दिलेलं होतं. म्हणून कायक आणि दासोह हे 2 महत्त्वाचे सिद्धांत बसवण्णांनी समाजामध्ये रूढ केलेले होते. आता कायक म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण वाचलेलं आहे, कोणाच्याही गाडीवर लिहिलेलं असतं कायक कवे कैलास, कायका कवे कैलास. तर हे वाचल्यानंतर आपल्याला काय समजतं, अर्थ काय लागतात, तर आपल्या लक्षात येतं की कायका कवे कैलास म्हणजे कायकामध्येच कैलास सामावलेला आहे हे त्यांना सांगायचं आहे. आता कायक म्हणजे नक्की काय? तर कायक म्हणजे श्रम, कष्ट. आपण प्रत्येकजण आपलं जीवन जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे उद्योग किंवा व्यवसाय हा करत असतो आणि त्यातून आपण पैसा मिळवतो आणि ह्या मिळवलेल्या पैशातून आपण आपली उपजीविकाही करत असतो. आणि हे जे पैसा आहे हा पैसा चांगल्या मार्गाने आपण कमवला पाहिजे. चोरी करून, हिंसा करून, खोटे बोलून, शस्त्र विक्री करून आपण पैसा कमवू नये असं बसवण्णा सांगतात. राज्याच्या अहिताच्या गोष्टी करून कोणत्याही व्यक्तीने पैसा कमवू नये. म्हणून सत्य, शुद्ध म्हणजे प्रामाणिक आणि समाजहिताचा कायक आणि नित्य म्हणजे दररोज केला जाणारा व्यवसाय आपण केला पाहिजे असं ते सांगतात. म्हणून बसवण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपली पूर्वाश्रमीची अनेक वाईट कामं सोडून दिली. सुयेसकवे वेश्या होती, तिने वेश्या व्यवसाय सोडून दिला आणि ती वचनकार बनली. हेडद मारया दारू विकणारा व्यक्ती होता, त्याने दारू विकण्याचा व्यवसाय सोडून दिला आणि तो वारसरूंच्या सेवेसाठी पाणी आणि ताक विकायला लागला. उर्लिंगपेती चोर होते, त्याने चोरी करण्याचा व्यवसाय सोडून दिला आणि ते वचनकार झालेले, ते धर्मगुरू झालेले. म्हणजे चोराला धर्मगुरू बसवण्णांनी पहिल्यांदा इतिहासामध्ये बनवलेलं आहे.
त्याच पद्धतीनं चिक्कय्या हत्यारी होता, त्याने हत्या करण्याचा व्यवसाय सोडून दिलेला आहे आणि तो वचनांसाठी ताडपत्रे पुरवण्याचा व्यवसाय करू लागलेला आहे. म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात येतं की बसवण्णांच्या विचारांची ताकद किती मोठ्या प्रमाणामध्ये होती. व्यक्तीचं मन परिवर्तन करून त्याला समाजामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. समाजाच्या बाहेर असणाऱ्या लोकांना समाजामध्ये आणण्याचं काम बसवण्णांनी केलेलं होतं. हेच आपल्याला शाहू महाराजांच्या इतिहासामध्ये दिसतं. शाहू महाराज पन्हाळ्याच्या पायथ्याशी एक शाळा बांधत होते आणि त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारधी लोकांची संख्या होती आणि पारधी लोक चोरी करायचे. आणि शाहू महाराजांना समजलं की पारधी लोक चोरी करतायत आणि यामुळे लोक त्रस्त आहे. आता करायचं नक्की काय? शाहू महाराजांसमोर मोठा प्रश्न. शाहू महाराज त्या पारधी लोकांना बोलवतात आणि त्यांना विचारतात, का रे तुम्ही चोरी का करता? चोरी करण्याचं कारण काय? ते पारधी सांगतात की आम्हाला कोणी काम देत नाही म्हणून आम्ही चोरी करतो. शाहू महाराज सांगतात, जर मी तुम्हाला काम दिलं तर तुम्ही चोरी करणार नाही ना? त्यावेळी ते पारधी सांगतात की नाही करणार. मग शाहू महाराज पन्हाळ्याच्या पायथ्याशी एक शाळा बांधायचं काम करणार येतात. एका वर्षामध्ये शाळा बांधून तयार होते. दुसऱ्या वर्षी शाहू महाराज सांगतात की आता ही शाळा बांधून झालेली आहे, पण ही चुकीच्या जागी बांधलेली आहे, आता ही शाळा पाडा. ते पारधी लोक एक वर्ष शाळा पाडतात. पुन्हा शाहू महाराज तिसऱ्या वर्षी सांगतात की आता तुम्ही पुन्हा शाळा बांधा. म्हणजे चोरांचं परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या हाताला काम दिलं आणि त्यांची चोरी करण्याची वृत्ती शाहू महाराजांनी नाहीशी केली. म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा वारसा बसवण्णांपासून कशा अर्थाने शाहू महाराजांपर्यंत आलेला होता हे आपल्या या ठिकाणी लक्षात येते. बघा किती महत्त्वाचा संदेश आपल्या महामानवानी महापुरुषांनी आपल्याला दिलेला आहे. चोरी करणं हे चुकीचं आहे, मांस विक्री करणं चुकीचं आहे, शस्त्र विक्री करणं चुकीचं आहे, वेश्या व्यवसाय चुकीचा आहे. हे सर्व बसवण्णांनी आपल्याला 12व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. अंधश्रद्धेच्या विषयी बसवण्णांनी मोठ्या प्रमाणामध्ये वचनांमधून प्रहार केलेला आहे. व्यक्तीनं विचाराला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे. ज्या गोष्टी बुद्धीला पटत नाही त्या गोष्टींचा आपण स्वीकार करू नये. बुद्धीला पटणाऱ्या गोष्टींचा व्यक्तीनं स्वीकार केला पाहिजे. कुणीतरी सांगत आलेलं आहे म्हणून त्या गोष्टी पिढ्यानपिढ्या करणं हे बसवण्णांना कधीही मान्य नव्हतं. म्हणून एका वचनामध्ये बसवण्णा आपल्याला सांगतात, झाड दिसताच फेऱ्या मारती, झाड दिसताच फेऱ्या मारती, पाणी दिसताच डुबकी मारती, पाणी दिसताच डुबकी मारती, आटणारे पाणी वटणाऱ्या झाडाला आपले म्हणणारे तुम्हाला कसे जाणतील पुढं संगम देवा. किती सुंदर आहे. सरळ साधं सोपं वचन आहे. बसवण्णा सांगतात की वाळणारं झाड आणि नष्ट होणाऱ्या पाण्याला आपलं मानणारे लोक ईश्वराला जाणू शकतील का? म्हणून ईश्वर हा तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये आहे. तो ज्योतिर्बिंदू स्वरूपी आहे, तो निर्गुण निराकार आणि सर्वव्यापी आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. शरण ज्या ठिकाणी राहतात ती भूमी कैलास आहे असा बसवण्णांचा विश्वास होता. म्हणून एक स्त्री त्यांच्या कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये होती. तिचं नाव आहे लक्कम्मा. लक्कम्मा नावाची स्त्री आहे आणि ही लक्कम्मा नावाची स्त्री काय करत होती? ते तांदूळ वेचण्याचं काम ती करत होती. तिचे पती, त्यांचं नाव मारय्या, पती दोघेही तांदूळ वेचण्याचा व्यवसाय करायचे. बसवण्णांच्या महामनेमध्ये जायचे, दिवसभर तांदूळ वेचायचे आणि त्या वेचलेल्या तांदळातून आपला उपजीविका करायचे. तर अशा पद्धतीनं काम करणारी लक्कम्मा आणि मारय्या त्यांचा समावेश बसवण्णांच्या आंदोलनामध्ये होता. एके दिवशी लक्कम्मा आजारी असतात. मारय्यांना सांगतात, निघावे स्वामी जावे महाशिव शरणांच्या सदना, वेचून आणावे तांदूळ करावा दासोह मारय्या प्रिय अमरेश्वर लिंगासाठी. काय म्हणतात की जावे स्वामी, बसवण्णांच्या घरी जावे, तांदूळ वेचून आणावे आणि दासोह करावं मारय्या प्रिय अमरेश्वर लिंगासाठी. तांदूळ वेचणे याचा अर्थ तांदूळ नीट करणे, तांदूळ साफ करणे, महामनेमध्ये अन्नधान्याची व्यवस्था पाहणे अशा अर्थाने. तर अशा पद्धतीनं प्रसादाची, अन्नदासोहाची व्यवस्था करण्याचं काम मारय्या करत होते. अन्नधान्य साफ करण्याचं काम, त्यांची साठवणूक करण्याचं काम ते करत होते आणि त्यातून बसवण्णा त्यांना जे धान्य देत होते त्या धान्यावर हे दोन्ही दाम्पत्य आपली उपजीविकाही करत होते. तर त्या दिवशी मारय्या बसवण्णांच्या महामनेमध्ये जातात, आपलं काम करतात आणि येताना रोजच्यापेक्षा जास्त धान्य घेऊन घरी येतात. ते धान्याचं गाठोडं थोडंसं मोठं आहे, फुगलेलं आहे. लक्कम्मा पाहतात आणि लक्कम्मा म्हणतात की तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये हे धान्य आणलेलं आहे, हे जास्तीचं धान्य तुम्ही बसवण्णांच्या महामनेमध्ये म्हणजे घरामध्ये परत करून या, नाहीतर तुमची तक्रार मी बसवण्णांकडे करेन असं ते सांगतात.
आणि पतिदेव परत जातात, ते धान्य परत करतात आणि घरी येतात. म्हणजे ही ताकद त्या स्त्रीच्या विचारामध्ये होती, बसवण्णांच्या विचारामध्ये होती. म्हणून एक स्त्री आपल्या पतीला इतक्या खंबीरपणाने हे सर्व गोष्टी सांगू शकलेली होती. म्हणून एका वचनामध्ये ती म्हणते की आशा राजाला असते, शिवभक्ताला नाही. आपण आशापाशापासून मुक्त राहिलं पाहिजे. आशापाशामध्ये बंद असणाऱ्या व्यक्तीला दुःखाची प्राप्ती होते. म्हणून दुःखमुक्त होण्यासाठी आशापाशापासून मुक्त राहिले पाहिजे. आशापाश विरहित परब्रह्माच्या पलीकडे राहतो म्हणे अंबिगर चौडय्या, असं अंबिगर चौडय्या एका वचनामध्ये सांगतात. म्हणून आशा विरहित जीवन जगलं पाहिजे. स्त्रीला माया म्हणतात, स्त्री माया नाही. भूमीला माया म्हणतात, भूमी माया नाही. कांचन कामिनी भूमी माया नाही, ती मिळवण्याची मनामध्ये असणारी आशा म्हणजे खऱ्या अर्थानं माया आहे, गुहेश्वरा. अल्लमप्रभुदेव वचनात सांगतात. म्हणजे खऱ्या अर्थानं मनामध्ये या सर्व गोष्टी मिळवण्याची जे काही आशा आहे, इच्छा आहे, ती आशा किंवा इच्छा ही खऱ्या अर्थानं माया आहे. माया दुसरी काही नाही, त्या सर्व गोष्टींचा मोह म्हणजे माया आहे, असं अल्लमप्रभुदेव आपल्याला सांगतात. म्हणून एका वचनामध्ये श्रमाचं महत्त्व या लक्कम्माने सांगितलेलं आहे. लक्कम्मा वचनामध्ये काय म्हणतात? असता कायकात तल्लीन, असता कायकात तल्लीन, विसरावे गुरुदर्शन, विसरावे गुरुदर्शन. असता कायकात तल्लीन, लिंग दर्शन लिंग पूजन विसरावे. असता कायकात तल्लीन, लिंग दर्शन लिंग पूजन विसरावे. असता कायकात मग्न, जंगम समोर ठाकला तरी विसरावे. कारण अमरेश्वर लिंग कायकात सामावलेली आहे, असं ते म्हणतात. कारण गुरुलिंग जंगम ही लिंगायतांनी प्रधान गोष्टी मानल्या की ज्यांची आपण पूजा करतो. मात्र या सर्व गोष्टींची पर्वा करू नये, कारण तुम्ही जे काम करता, तुम्ही जे कष्ट करता, याच्यामध्येच कैलास म्हणजे ईश्वर सामावलेला आहे. म्हणून या तिन्ही गोष्टींपेक्षाही कैलास किंवा काम, ह्या तिन्ही गोष्टीपेक्षा काम किंवा कायक हा श्रेष्ठ आहे, असं लक्कम्मा आपल्याला सांगतात. म्हणजे श्रमाचं महत्त्व 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी सांगितलेलं होतं. त्यांच्या शरणांनी सांगितलेलं होतं, कायका कवे कैलास, म्हणजे श्रमामध्येच ईश्वर सामावलेला आहे, असं त्यांनी सांगतात. म्हणून जोडे शिवणाऱ्या हृदयांचा कायक, कातडे कमवणाऱ्या कक्कयांचा कायक, मेलेलं ढोर ओरडत नेणाऱ्या मातंग चेन्नयांचा कायक, घोड्याच्या पाग्यामध्ये घोड्याला चारा घालणाऱ्या चेन्नयांचा कायक, राजाचा कायक, प्रधानमंत्र्याचा कायक बसवण्णांचा कायक, त्याच पद्धतीनं मडिवाळ माचीदेवाचा कपडे धुण्याचा कायक, ह्या सर्वांचे कायक एका समान पातळीवर आहे. कामामध्ये कोणत्याही कामामध्ये कमी जास्तपणा नाही आहे. आज आपण बघतो की कामामध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, मॅनेजर, सुपरवायझर, लेबर अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. तर हे डिस्ट्रीब्युशन काही उपयोगाचं नाही आहे, कारण जितकं महत्त्व त्या श्रमिकाला आहे तितकंच महत्त्व त्या मॅनेजरला सुद्धा असलं पाहिजे. म्हणून 12व्या शतकामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या श्रमाचा गौरव बसवण्णांनी केलेला होता. म्हणून जोडे शिवणाऱ्या हृदयाचा कायक आणि वेद वाचणाऱ्या ब्राह्मण मधुरसाचा कायक, या दोघांचा कायक किंवा व्यवसाय हा सारखाच होता, असं बसवण्णा आपल्याला सांगतात. आणि श्रमाचं अवमूल्यन जे त्या काळामध्ये होत होतं ते बसवण्णांनी नाकारलेलं आपल्याला दिसतं. दुसरा महत्त्वाचा सिद्धांत संदेश बसवण्णाने दिलेला आहे की आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतो. उपवास हे केले नाही पाहिजे, कारण उपवास केल्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, अन्न पदार्थांचं प्रमाण कमी होतं. उपाशी राहिल्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. म्हणून उपवास करू नका, असं बसवण्णा सांगतात. आणि याचबरोबर बसवण्णाचे जे भाष्य आहेत त्याने एक सुंदर वचन लिहिलेलं आहे. या वचनामध्ये चन्नबसवण्णा सांगतात, काया हा कैलास आहे, काया हा कैलास आहे. हे त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की कायेच्या आधारे मला सर्व गोष्टींची प्राप्ती होते. देवा शरीरामुळे मी तुम्हास पाहिले, देवा शरीरामुळे मी लिंगास पाहिले, देवा शरीरामुळे मी शरणास पाहिले, देवा शरीरामुळे मला प्रसादाची प्राप्ती झाली, शरीरामुळे मी तुम्हास प्राप्त केले. हे शरीराचं महत्त्व आहे. म्हणून शरीराला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये, इंद्रिय निग्रह करू नये, असं बसवण्णा सांगतात. इंद्रिय निग्रह करता इंद्रियामध्ये दोष उत्पन्न होतात आणि ते पीडा देतात. म्हणून कोणत्याही प्रकारे संन्यासवाद स्वीकारू नये, हे बसवण्णांचं महत्त्वाचं संदेश आपल्याला दिलेला आहे. भूमी म्हणजे जमीन, सोनं म्हणजे कांचन आणि कामिनी म्हणजे स्त्री,
या तीनही गोष्टींना 12व्या शतकामध्ये अतिशय महत्त्व होतं. मात्र 12व्या शतकामध्ये या सर्व गोष्टींना महत्त्व असताना देखील बसवांना काय म्हणतात की कांचन, कामिनी आणि भूमी म्हणजे खऱ्या अर्थाने रत्न नाहीत. कांचन, कामिनी, भूमी हे खऱ्या अर्थाने रत्न नाहीत. आणि प्रभुदेव सुद्धा अशा अर्थाचं एक वचन आपल्याला वचनामध्ये सांगतात. भूमी तुझी नव्हे रे, भूमी तुझी नव्हे रे, सुवर्ण तुझे नव्हे रे, सुवर्ण तुझे नव्हे रे, कांचन कामिनी तुझी नव्हे रे, कांचन कामिनी तुझी नव्हे रे. जगासाठी हे सारे, जगासाठी हे खऱ्या अर्थाने रत्न किंवा मौल्यवान गोष्टी आहेत. जगासाठी हे सर्व महत्त्वाचं आहे, तुझ्यासाठी नाही. ज्ञानाचं तुझं महारत्न, ज्ञान हे तुझ्यासाठी एक महारत्न आहे. त्यानेच व्हावे अलंकृत, ते ज्ञान प्राप्त करूनच तुम्ही त्याने शोभावान झालं पाहिजे. गुहेश्वर लिंगाचे ठाई तुझ्या एवढे श्रीमंत कोणी नाही. गुहेश्वर लिंगाच्या ठाई म्हणजे परमात्म्याला साक्षी ठेवून ते सांगतात की जो व्यक्ती ज्ञानसंपन्न आहे त्याच्यासारखा या जगामध्ये श्रीमंत व्यक्ती नाही. म्हणजे राजा जरी असेल तर तो देखील अज्ञानी आहे, कारण तो जर ज्ञानी नसेल तर तो देखील गरीब आहे असं ते सांगतात. म्हणजे ज्ञानाचं महत्त्व 12व्या शतकामध्ये बसवण्णा आणि शर्मांनी सांगितलेलं होतं. म्हणून अक्क महादेव वचनामध्ये म्हणतात, दूध न देणाऱ्या गाईचा काय उपयोग, दूध न देणाऱ्या गाईचा काय उपयोग, फळ न देणाऱ्या झाडाचा काय उपयोग, गुण नसणाऱ्या स्त्रीचा काय उपयोग, ज्ञान नसणाऱ्या माणसाचा काय उपयोग. बघा, ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या डोक्याने विचार केला पाहिजे आणि ते विचार करण्यासाठी ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नदी स्नान करणाऱ्या बंधूंनो तुम्ही ऐका, नदी स्नान करणाऱ्या बंधूंनो तुम्ही ऐका, सोडून द्या हो, सोडून द्या हो, नदी स्नान करणे सोडून द्या हो, परधन परस्त्रीचा मोह सोडून द्या हो, परधन परस्त्रीचा मोह सोडून द्यावं. हा मोह न सोडून देता, हा मोह न सोडून देता नदीत बुडून उठता, नदीत बुडून उठता नदी आटून जाईल, नदी आटून जाईल, पाणी आटून जाईल, मात्र पाप जळून जाणार नाही, कुडल संगम देवा. किती सुंदर वचन आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो की बरेच लोक सांगतात की आम्ही काशीला गेलो आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केलं आणि आम्ही आता पापमुक्त झालेलं आहे. तर खऱ्या अर्थाने बसवण्णा सांगतात की नदीमध्ये स्नान करणं म्हणजे पाप धुवून जाण्याची गोष्ट आहे का हो. नदी स्नान करणाऱ्या बंधूंनो स्वामींनो तुम्ही ऐका, तुम्ही नदीमध्ये स्नान करता, मात्र परधन आणि परस्त्रीची आशा जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुमचं पाप तसंच आहे. तुमच्या पापामुळे नदी आटून जाईल, मात्र तुमचं पाप नष्ट होणार नाही. म्हणून व्यक्तीनं परधन, परस्त्री आणि परदैवते यांची आशा सोडली पाहिजे. भीत नाही, भीत नाही सहसत्या सापाला, भीत नाही, भीत नाही लसलसत्या तलवारीच्या पातीला, भीत नाही लसलसत्या तलवारीच्या पातीला, भीत नाही, भीत नाही लकलकत्या अग्नीला, भीत नाही लकलकत्या अग्नीला. भीतो देवा, भीतो देवा परधन, परधन परस्त्री परदैवत रूपी वधस्तंभाला, भीतो देवा परस्त्री परधन रूपी परदैवत रूपी वधस्तंभाला. न भ्यालेला रावण विधिवश झाला, कुडल संगम देवा. काय म्हटलेलं आहे बसवण्णा. बसवण्णा काय म्हणताय या वचनामध्ये, मी सळसळत्या सापाला भीत नाही, मी लकलकत्या अग्नीला भीत नाही, मी तलवारीच्या पातीला भीत नाही, मी एकालाच घाबरतो, एकालाच भीतो. परधन, परस्त्री आणि परदैवते या 3 गोष्टीला मी भीतो. कारण मला माहिती आहे इतिहासामध्ये रावण या गोष्टींना घाबरला नाही, म्हणून तो विधिवत झाला, कालाच्या आड गेला. म्हणून मी या 3 गोष्टीला घाबरतो. आणि हे सदाचाराचं लक्षण बसवण्णा वचनात सांगतात. देवलोक मर्त्य लोक, देवलोक मर्त्य लोक अस्ति का वेग देहो, देवलोक मर्त्य लोक अस्ति का वेग देहो, देवलोक मर्त्य लोक अस्ति का वेग देहो. सत्य बोलणे देवलोक, सत्य बोलणे देवलोक, असत्य बोलणे मर्त्य लोक, असत्य बोलणे मर्त्य लोक. सदाचार स्वर्ग, अनाचार नरक, कुडल संगम देवा.
काय म्हटलेलं आहे या वचनामध्ये बसवांना सांगतात की स्वर्ग नरक असं आपण म्हणतो, मात्र हे सर्व खोटं आहे. तुम्ही सत्य सदाचारांना आचरण करणे म्हणजे देवलोक आहे. खोटं बोलणं, अनाचार करणं, दुसऱ्यांची फसवणूक करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नरक आहे. हे बसवांना वचनात सांगतात. बसवांना स्वतः संसारी होते. त्यांना स्वतःला 2 पत्नी होत्या. प्रपंच करून परमार्थ करावा हे बसवण्णांनी शरण सांगतात. कोणत्याही व्यक्तीनं संन्यासवादाने जीवन जगू नये. एकाकी जीवन जगणं बसवण्णांनी शरणानं मान्य नव्हतं. सती पती म्हणजे पती पत्नी दोघांनी एक विचाराने काम केलं पाहिजे, एकाच विचारानं कार्य केलं पाहिजे, एक मताने आपले निर्णय घेतले पाहिजे हे बसवण्णा वचनात सांगतात. पती आणि पत्नी या दोघांनी एकमताने घेतलेले निर्णय हे सुखी संसाराचं खऱ्या अर्थाने सूत्र आहे हे बसवण्णा वचनात सांगतात. म्हणून या वचनामध्ये बसवण्णा काय म्हणतात, सतीपती दोघे एको भाव होऊन, सतीपती दोघे एको भाव होऊन करतील ती क्रिया सार्थ म्हणावी, करतील ती क्रिया सार्थ म्हणावी, तेच कुडल संगम देवाचे सामरस्य समजावे. तेच ईश्वराला प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे असं ते सांगतात. पती पत्नी दोघांनी एकमताने निर्णय घेणे, एकच निर्णय घेणे हे महत्त्वाचं आहे आणि तेच खऱ्या अर्थानं सुखी जीवनाचं सूत्र आहे आणि तेच परमात्म्याला प्राप्त करण्याचं देखील सूत्र आहे असं ते सांगतात. आपल्या ठिकाणी जे मन नावाची गोष्ट आहे ते मन देखील शुद्ध असणं गरजेचं आहे. आपण रोज स्नान करतो, आंघोळ करतो, आंघोळ करून शरीराची शुद्धी करतो, मात्र मनाचं काय? या मनाच्या ठिकाणी आशा, लालसा, मोह, विकार, तृष्णा, भ्रांती, भ्रम आणि अज्ञान या वेगवेगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणामध्ये संचय झालेला आहे आणि यामुळे व्यक्ती काय करतो, यांच्या आहारी जातो आणि यांच्या आहारी जाऊन मनामध्ये किलमिषे निर्माण होतं. तर ह्या किलमिषापासून मनाची शुद्धी झाली पाहिजे. म्हणून एका वचनामध्ये बसवण्णा सांगतात, विभूती लावून माळा जपून ग्रंथ वाचून काय फायदा. विभूती लावून माळा जपून ग्रंथ वाचून काय फायदा. मन शुद्ध नसेल तर काही नसेल तर हे सर्व करण्याची काय गरज आहे असं ते विचारतात. म्हणजे जर व्यक्तीचं मन शुद्ध असेल तर त्याला पूजा करण्याची गरज नाही, त्याला माळा जप करण्याची, विभूती लावण्याची देखील गरज नाही, कारण त्याचं मन हे शुद्ध आहे. म्हणजे मनाच्या शुद्धीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार करणं, वाईट बोलणं हे आपण टाळलं पाहिजे, कारण ते मन अशुद्ध होण्याचं लक्षण आहे असं बसवण्णा वचनात सांगतात. बघा, आपण पंचांग मुहूर्त पाहतो तर ते देखील आपण पाहिले नाही पाहिजेत असं बसवण्णा वचनात सांगतात. दिवस तो शुभ शरणसंमतीचा, दिवस तो शुभ शरणसंमतीचा, दिवस तो शुभ अमृत घटकेचा, दिवस तो शुभ अमृत घटकेचा, दिवस तो शुभ शरण एकजुटीचा, दिवस तो शुभ शरण एकजुटीचा. तेच ताराबल, तेच चंद्रबल, तेच राशीबल, तेच ग्रहबल समजा, तेच चंद्रबल, तेच ताराबल, तेच ग्रहबल, तेच राशीबल समजा, तोच उत्तम मुहूर्त समजा सत्कार्यासाठी. लग्नासाठी मुहूर्त पाहण्याची खरंच गरज नाही. या वचनामध्ये बसवण्णा काय सांगतात की तुम्ही आम्ही सर्वजण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून एकत्र भेटलो, ती वेळ शुभ आहे, ती वेळ महत्त्वाची आहे. तो खऱ्या अर्थाने शुभ तिथी, शुभ वार, शुभ नक्षत्र, शुभ योग आहे. तो खऱ्या अर्थाने राशीबल, चंद्रबल, ताराबल आहे. म्हणून दुसरा मुहूर्त पाहू नका. तुमचे नातेवाईक, तुमचे सवंगडी, तुमचे मित्र, तुमचे बंधू बांधव ज्या दिवशी एकत्र येतील तो दिवस महत्त्वाचा आहे. तो दिवस, ती वेळ, ती घटना शुभ आहे असं ते सांगतात. आपण बऱ्याच वेळा जाती व्यवस्थेच्या विषयी बोलतो. तू कोणत्या जातीचा, कोणत्या कुळाचा, कोणत्या धर्माचा असं आपण विचारतो. तर हे विचारणं अतिशय चुकीचं आहे. तर हे आपण कुणालाही विचारू नये, कारण मानव ही एकमेव जात आहे आणि मानवता हा एकमेव धर्म आहे असं बसवण्णा सांगतात. म्हणून एका वचनामध्ये बसवण्णा म्हणतात, गोत्र नाम पुसता शीर का खाजवता, मान खाली घालून भूमिका गिरविता, गोत्र आमचे मादार चिन्हय्या, गोत्र आमचे डोहर कक्कय्या, असे सांगाना कुडल संगम देवा. काय म्हटलेलं आहे की कोणी जर तुम्हाला विचारलं तुमचं गोत्र कोणतं आहे तर यावर जास्त विचार करू नका.
आणि मान खाली घालू नका, कारण तुमचं गोत्र हीन आहे म्हणून मान खाली घालू नका. आमचं गोत्र मातंग चेन्नई आहे, आमचं गोत्र डोर कक्कई आहे असं अभिमानानं सांगा, असं बसवांना सांगतात. कारण व्यक्तीच्या ठिकाणी मानव हा एकमेव जात आहे आणि मानवता हा एकमेव धर्म आहे, हे बसवांना 12व्या शतकापासून रूढ करायचं होतं. म्हणून बसवांना सांगतात, गोत्र नाव पुसता शिरका खाजवता, मान खाली घालून भूमिका गिरविता, गोत्र आमचे मातंग चेन्नैया, गोत्र आमचे डोवर कक्कैया, असे सांगाना पुढं संगम देवा. असं अशा अर्थाने त्यांनी त्या काळामध्ये जाती व्यवस्थेला नाकारलेलं आपल्याला दिसतं. एक सिद्धरामेश्वर नावाचे शरण आहेत, त्यांनी आपल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की बऱ्याच वेळा आपण कुळाचा अहंकार बाळगतो की आम्ही अमुक कुलातले आहे, तमुक कुलातले, 96 कोळी 98 कोळी असं वगैरे आपण म्हणत असतो. तर हा कुलाचा अहंकार देखील आमच्या ठिकाणी नसावा, कारण कुल हे कोणतंही शाश्वत कुल नाही आहे व कधी ना कधी पुन्हा एका कुलातून दुसऱ्या कुलामध्ये आपले रोटीबेटी व्यवहार होणार आहे. कोणतेही कुल हे शुद्ध राहणार नाही. मग हा कुलाचा अहंकार कशासाठी असा प्रश्न त्यांना पडतो. म्हणून ते या वचनामध्ये विचारतात, कुळासाठी 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 भांडणाऱ्यांनो ऐका, कुळासाठी भांडणाऱ्यांनो ऐका, मातंग चेन्नैयाचे कुळ कोणते, डोहर कक्कैयाचे कुळ कोणते, व्यासाचे कुळ कोणते, दुर्वासाचे कुळ कोणते, कुळ पाहण्यात अर्थ नसे, कुळ पाहण्यात अर्थ नसे, त्यांचे आचरण पाहिल्यास, त्यांचे आचरण म्हणजे सदाचरण पाहिल्यास त्रिजगती त्यांच्या ऐसे श्रेष्ठ कोणी नाही. किती सुंदर आहे, किती सुंदर वचन आहे. काय म्हटलेलं आहे की व्यक्तीमध्ये कुळाच्या आधारे आपण भेदभाव करू नये, कारण कुळावरून कोणत्याही व्यक्तीची श्रेष्ठता आपल्याला ठरवता येत नाही. व्यास, दुर्वास, कौंडिन्य, मार्कंडेय या पद्धतीने जे काही ऋषी झालेले आहे हे सर्व अस्पृश्य जातीतून आलेले आहे. अस्पृश्य असून देखील ज्ञानाच्या आधारे ते व्यक्ती महान बनलेले आहे. म्हणून कुळ पाहू नका असं ते सांगतात, कारण कुळ पाहण्यामध्ये अर्थ नाही, कारण यांचे आचरण अतिशय महत्त्वाचे आहे असं ते सांगतात. म्हणून व्यक्तीने सदाचारानं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, सदाचारानं पैसा प्राप्त केला पाहिजे, सदाचारानं आचरण केलं पाहिजे, हे बसवण्णा आणि शरद वारंवार सांगतात. तर अशा पद्धतीनं काही विचारांचा आढावा मी या भागामध्ये घेतलेला आहे. तर बसवण्णांचं जे क्रांतिकार्य होतं याच्यामध्ये अनुभव मंटप नावाची एक संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. केवळ 15 मिनिटामध्ये मी या सर्व विषयाला समाप्त करण्याचा प्रयत्न करतोय. विषय खूपच मोठा आहे, पण त्याला मी न्याय देऊ शकेन असं काही मला सांगता येत नाही. अनुभव मंटप ही एक संकल्पना आहे. अनुभव मंटप या शब्दामध्ये मंटप हा शब्द आलेला आहे. तो मराठीमध्ये मंडप अशा अर्थाने काही लोक उच्चारतात, मात्र तो चुकीचा आहे. अनुभव मंटप हा मूळ शब्द आहे आणि खऱ्या अर्थाने तो तशा अर्थाने उच्चारला गेला पाहिजे. बसवादी शरण किंवा बसवण्णा आणि त्यांचे सहकारी ज्या ठिकाणी एकत्र बसायचे, चर्चा संवाद करायचे आणि या चर्चा संवादातून त्यांच्यामध्ये विचार मंथन व्हायचं आणि या विचार मंथनातून जे विचार काळाच्या ओघामध्ये टिकणारे आहेत, जे काल सुसंगत आहेत, असे विचार लिहून ठेवले जायचे. असं एक ठिकाण होतं, ते ठिकाण म्हणजे अनुभव मंडप. अनुभव मंडप कोणतीही इमारत नव्हती. अनुभव मंडप शरणांचा महासत्संग होता. या ठिकाणी शरण एकत्र यायचे, दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा विचार करायचे, चिंतन करायचे, त्यावर चर्चा करायचे आणि त्याला अनुसरून काल सुसंगत विचार मांडून ठेवायचे. आणि ते काल सुसंगत असतील तरच आलम प्रभू सांगायचे की शांतरस हे वचन भंडारामध्ये तुम्ही समाविष्ट करा. शांतरस हे लेखनिक होते, ते वचन ताडपत्रावर लिहून ठेवायचे. आज हे ताडपत्र आपल्याला कर्नाटकच्या काही मठांमध्ये आणि गावांमध्ये पाहायला मिळतात. ताडपत्रांवर हे वचन साहित्य गेले 900 वर्षापेक्षा जास्त काळ आजही सुरक्षित आहे आणि हे वचन साहित्य ते ताडपत्रावर लिहून ठेवले जायचे आणि ते काल सुसंगत वचन साहित्य आज आपल्या धर्माचा, लिंगायत विचारणाऱ्याचा आणि बसवण्णांच्या विचारांचा महत्त्वाचा पुरावा आहे आणि ते जतन करणं आज काळाची गरज आहे. म्हणून वचन साहित्य म्हणजे काय आहे हे देखील एक व्याख्या शरणांनी केलेली आहे. वचन साहित्य म्हणजे काय आहे? सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचन. कुणी एखाद्या विद्वान व्यक्तीनं 4 ग्रंथ वाचले आणि त्यांनी एखादा ग्रंथ लिहिला तर त्याला आपल्याला वचन म्हणता येणार नाही. तर त्याचं आचरण सदाचारी आहे. जो सदाचारानं आचरण करतो,
सत्य शुद्ध नित्य कार्य करतो अशा व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचन. ही सुंदर व्याख्या आपल्याला वचन साहित्याबद्दल डॉक्टर M.M. कलबुर्गींनी केलेली आपल्याला दिसते. आणि हे वचन साहित्य आज काळाच्या ओघामध्ये 25,000 वचन साहित्य शिल्लक राहिलेले आहेत. इतर वचन साहित्य नष्ट झालेले आहेत. 1,97,00,000 वचन साहित्य होतं असं सांगितलं जातं. मात्र त्यामधले 25,000 वचन साहित्य आज आपल्याला उपलब्ध झालेले. मात्र आजही 25,000 वचन साहित्यामध्ये महात्मा बसवण्णा आणि शरणांचा क्रांतिकारी विचार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 25,000 वचनाने एवढी मोठी क्रांती केलेली आहे. विचार करा, 1,97,000 वचन असते तर आम्ही या जगामध्ये काय केलं असतं. म्हणजे विचारांची ताकद बसवण्णांच्या आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. आणि हे वचन साहित्य ज्या ठिकाणी लिहिलं गेलं ते ठिकाण म्हणजे अनुभव मंडप. या ठिकाणी अल्लम प्रभुदेव हे नटवू जातीचे होते. ते त्या शून्यपीठाचे म्हणजे अनुभव मंडपाचे अध्यक्ष होते. पार्लमेंटचे अध्यक्ष कोण होते? अल्लम प्रभुदेव होते. आणि ते सांगायचे की पार्लमेंटचा कारभार असा चालला पाहिजे. आज आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आज आपल्या राष्ट्राच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. मात्र त्यांना केवळ नामधारी म्हणून ठेवलेलं आहे. राष्ट्रामध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचा समावेश नाही आहे. म्हणजे राष्ट्रपती नामधारी असतो म्हणजे इतकाही तो नामधारी असतो का? राज्याचे निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रपतीला नाहीत का? मात्र अल्लम प्रभुदेव सांगतात की अनुभव मंडपाचा कारभार हा असा चालला पाहिजे. आणि नटवू जातीचे भटक्या विमुक्त जातीचे अल्लम प्रभुदेव पहिल्या विद्यापीठाचे कुलगुरू झालेले. विचारांची ताकद केवढी मोठी. व्यक्तीचं वय जास्त आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी बसवलेलं नाही. व्यक्ती खूप जक्कम म्हातारा आहे म्हणून त्याला शून्यपीठावर बसवलेलं नाही. व्यक्तीच्या ठिकाणी असणारं ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या ज्ञानाचा गौरव म्हणून अल्लम प्रभुदेव शून्यपीठाचे अध्यक्ष झालेले आहेत. दुसरे अध्यक्ष चन्नबसवण्णा झालेले आहेत. चन्नबसवण्णा हे 24व्या वर्षी ऐक्य होतात, लिंगायक्य होतात, मरण पावतात. 24 वर्षाचा व्यक्ती धर्मपीठावर बसून धर्माची तत्त्व सांगतो. ही ताकद बसवण्णांच्या विचारांची आहे. हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरे अध्यक्ष सिद्धरामेश्वर होतात. चौथे अध्यक्ष रेवत सिद्धांतचे पुत्र रुद्रमुनी देव होतात. गुड्डापूरच्या दानम्माला लिंग दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त होतो. गुड्डापूरच्या दानम्माला धर्मदीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त होतो. स्त्रीला धर्म सांगण्याचा हक्क अधिकार पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये महात्मा बुद्ध आणि महात्मा महावीरांच्या नंतर महात्मा बसवण्णांनी दिलेला आहे. आणि बसवण्णांच्या विचारांची ताकद आहे. एखादी स्त्री धर्माचा प्रचार करते, धर्माची तत्त्व सांगते, धर्मग्रंथ लिहिण्याचा, धर्मग्रंथावर चर्चा करण्याचा, धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याचा, धर्मग्रंथ वाचण्याचा आणि सांगण्याचा, धर्मप्रचार करण्याचा हक्क अधिकार 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी स्त्रीला दिलेला होता. धर्माची तत्त्व सांगण्याचा, प्रचार करण्याचा हक्क अधिकार स्त्रीच्या बरोबर अस्पृश्यांना पहिल्यांदा महात्मा बसवण्णांनी दिलेला होता. म्हणून चोरी करणाऱ्या होलार समाजातील, अस्पृश्य समाजातील उर्लिंग पेतींना पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये धर्मगुरू बसवण्णांनी बनवलेला आहे. आज एवढी शंकराचार्यांची पीठ आहेत मात्र त्यावर कोणताही अस्पृश्य व्यक्ती आजपर्यंत धर्मगुरू झालेला नाही. अस्पृश्य व्यक्ती सोडा, स्त्रीसुद्धा धर्मगुरू झालेली नाही आहे. म्हणजे आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये बसवण्णांचं एकमेव उदाहरण आहे की स्त्री अस्पृश्य अशा पद्धतीचा कोणताही भेद न मानता स्त्री आणि पुरुष दोघांनाही धर्माच्या क्षेत्रामध्ये समान हक्काधिकार बसवण्णांनी दिलेले आहेत. आणि बसवण्णांच्या विचाराची ही खऱ्या अर्थाने मोठी ताकद आहे. म्हणून असं विचार देणारे विचारपीठ, वचन संमत करणारे विचारपीठ, अनुभव मंडप, आणि या अनुभव मंडपातून संमत झालेले विचार वचन साहित्य, आणि ते आपण वाचले पाहिजे. ती आजची काळाची गरज आहे असं आपल्याला या भागामध्ये सांगावंसं वाटतं. तर बसवण्णा एकूण 48 वर्ष कल्याणमध्ये राहिले. त्यांनी एका वचनामध्ये सांगितलं की देवा 36 वर्ष कल्याण हे भक्तीचे केंद्र राहिले, ना आता कल्याण राहिले ना कैलास राहिले देवा, असं त्यांनी एका वचनामध्ये कल्याणच्या अवनतीचं वर्णन केलेलं आहे. आणि कल्याणची अवनती का झाली यामागे देखील एक घटना आहे.
मधुवरस नावाचा एक ब्राह्मण मंत्री बसवण्णांचा काही काळ शत्रू होता. बसवण्णांच्या विरोधात तो काम करत होता. आणि हरया नावाचा एक बसवेश्वरांचा सहकारी शरण, या दोघांच्या मुलामुलींचे विवाह अनुभव मंडपाच्या संमतीने होतात. मधुवरस देखील बसवण्णांच्या विचारांचा स्वीकार करतात आणि सांगतात की हरय्या आणि मधुवय्या दोघेही बसवण्णांकडे जातात आणि सांगतात की आम्ही दोघे तुमच्या विचारांचे सहकारी आहोत, तर आमच्या मुलामुलींचे लग्न आता झाले पाहिजे. आणि अनुभव मंडपाच्या सहमतीने तो विवाह करून दिला जातो. कलावती आणि शीलवंतचा विवाह होतो. शरणांच्या सहमतीने साक्षीने हा विवाह होतो. मात्र हा विवाह त्या काळामधल्या ब्राह्मण लोकांना मान्य होत नाही आणि हा विवाह धर्मबाह्य आहे, कारण हा प्रतिलोम विवाह आहे. म्हणजे स्त्री ही उच्च कुलातील आहे आणि पुरुष हा कनिष्ठ कुलातील आहे आणि हा समाज व्यवस्था भ्रष्ट करणारा विवाह आहे, म्हणून हा विवाहावर बहिष्कार घाला असं ते ब्राह्मण मंत्री बिजाराला सांगतात. बिजाराजा बसवण्णांना बोलवतात, व्याहींना बोलवतात आणि झालेल्या लग्नाविषयी विचारतात. त्याही सर्व प्रकार सांगतात आणि हे लग्न एकाच विचारांचा स्वीकार करणाऱ्या लोकांमध्ये झालेलं आहे, त्यामुळे हे लग्न अशा पद्धतीनं बहिष्कृत ठरवता येणार नाही असं बसवण्णा सांगतात. मात्र ब्राह्मण लोकांनी फुंकलेले जे काही कान आहेत राजाचे, यामुळे हलक्या कानाचा बिज्जत बसवण्णांना हद्दपार करतो. बसवण्णा कल्याण सोडून कुडल संगमला जातात. बसवण्णा सोडून गेल्यानंतर वचन भंडाराला आग लावली जाते, अनुभव मंडप जाळलं जातं, अनेक शरणांच्या हत्या होतात, कत्तली होतात. जे काही राहिलेलं वचन साहित्य आहे हे वचन साहित्य चन्नबसवण्णा, अक्का नागाई, सोमादेवी, मडिवाळ माचीदेव, डोहर कक्कय्या, नुलिये चन्नय्या, किन्नरी बोमय्या, अंबिगर चौडय्या यासारखे जे गणाचारी शरण आहेत, लढवय्ये शरण आहेत, हे घेऊन उर्वीकडे जातात. उर्वी हे कदंबराजांचं राज्य होतं, ते शरणांना अभय देतात. हे सर्व वचन साहित्य घेऊन शरण उर्वीमध्ये जातात आणि उर्वीमध्ये त्या जंगलामध्ये वचन साहित्य 900 वर्ष गेले 900 वर्ष सुरक्षित ठेवले जातं आणि या वचन साहित्याचं संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं. चन्नबसवण्णा त्या ठिकाणी ऐक्य पावतात. अक्का नागाई प्रचार करत करत त्या ठिकाणी ऐक्य पावतात. त्यानंतर अनेक शरण, मडिवाळ माचीदेव हे गोडचीला ऐक्य पावतात. डोहर कक्कय्या कक्केरीला ऐक्य पावतात. अनेक शरण रस्त्यामध्ये मारले जातात. बसवण्णांची पत्नी गंगांबिका ही यमके उभईला गतप्राण होते. म्हणजे बघा, महाभारत रामायण हे स्त्रीसाठी झालेले आहे, राज्य मिळवण्यासाठी झालेले युद्ध आहे. राज्य मिळवण्यासाठी या इतिहासामध्ये अनेक युद्ध झालेले आहेत, मात्र विचारांचं संरक्षण करण्यासाठी पहिलं युद्ध या भारताच्या भूमीवर महात्मा बसवण्णांच्या अनुयायांनी म्हणजे शरणांनी केलेलं आहे. विचार जिवंत राहिले पाहिजेत. राज्य आणि स्त्रीसाठी युद्ध आम्ही केलेलं आहे. आम्ही युद्ध केलेलं आहे ते विचारांच्या जिवंत ठेवण्यासाठी आम्ही युद्ध केलेलं आहे. हे बसवेश्वरांच्या विचाराची ताकद आहे. पुढे बसवण्णा कुडल संगमला ऐक्य पावतात आणि या घटनेचं दुःखदायक वर्णन एक गवळी समाजातील एक शरण गुराखी रामण्णा करतात. गुराखी रामण्णा वचनामध्ये काय सांगतात? बसवण्णा गेले कप्पडी संगमनाथाचे ठाई. बसवण्णा गेले कप्पडी संगमनाथाचे ठाई. अक्का प्रभुदेव करदई बनी गेले. अक्का प्रभुदेव करदई बनी गेले. प्रत्येक शरण आपल्या निजस्थळी गेले. प्रत्येक शरण आपल्या निजस्थळी गेले. मीही गायी राखिता राखिता गायीच्या मागे गोपती विश्वेश्वर लिंगामध्ये लीन होतो. गोपती विश्वेश्वर लिंगामध्ये लीन होतो असं दुःखदायक वर्णन त्यांनी केलेलं आहे. कल्याण हे अतिशय समृद्ध राज्य होतं. बसवण्णांनी त्या काळामध्ये शेतीला महत्त्व दिलेलं होतं, प्राधान्य दिलेलं होतं. कल्याण राज्याची आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक भरभराट घडवून आणलेली होती. अनेक विद्वान लोक त्या कल्याणमध्ये राहत होते. अनेक धनिक श्रीमंत लोक राहत होते. कलाकारांना त्या राज्यामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं होतं. श्रमाचा गौरव त्या ठिकाणी झालेला होता. स्त्री पुरुष आणि जातीभेद त्या राज्यातील लोकांना मान्य नव्हते. त्या राज्यामध्ये एकही भिकारी नव्हता हे बसवण्णा स्वतः वचनामध्ये सांगतात. बसवण्णा म्हणतात की कल्याण राज्यामध्ये एकही भिकारी नाही. या कारणाने भीक मागणाऱ्यांना पाठवा, त्यांना मागून मला त्रास देण्यासाठी त्यांना पाठवा.
कारण भीक मागणार या कल्याण राज्यामध्ये कोणी नाही, कारण तेवढीच शरणांच्या सेवेची संधी मला प्राप्त होईल असं ते सांगतात. म्हणजे इतकं समृद्ध राज्य, समृद्ध राष्ट्र, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये केलेलं होतं. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. 12व्या शतकामध्ये आत्मनिर्भर भारत हे बसवण्णांनी घडवलेलं आहे. म्हणून या विश्वगुरू महामानव समतावादी महात्मा बसवण्णांच्या चरणांना अनंत शरणार्थी करतो.